जो विषय दिलेला आहे स्पर्धा परीक्षेची स्ट्रॅटेजी किंवा व्यूहरचना असं म्हटलंय त्याला. सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे स्ट्रॅटेजी असं जेव्हा म्हणतो आपण, तर त्याच्यात काय आपण बघायला पाहिजे, तर व्यूहरचना कशासाठीची, तर मला UPSC MPSC नावाची स्पर्धा परीक्षा द्यायची आहे. सो ऑब्विसली मी कशासाठी व्यूहरचना आखण्याचा प्रयत्न करत आहे याचा तुम्ही विचार करायला पाहिजे. आणि विश्वास नांगरे पाटील सरांनी खूप सुंदर त्या बाबतीत सकाळी म्हटलेलं आहे की ज्याला स्वतःबद्दल माहिती आहे त्यांनी असं म्हटलं होतं की स्पर्धा परीक्षा म्हणजे युद्ध, समजा असं काहीतरी ते म्हणाले, म्हणजे आव्हान म्हणून त्याच्याकडे बघा. सो UPSC MPSC एक आव्हान आहे, एक परीक्षा आहे आणि तुम्ही आहात. तर ज्या विद्यार्थ्याला स्वतःची पण ओळख आहे आणि ज्या विद्यार्थ्याला MPSC UPSC चांगली कळलेली आहे तर त्याला यश मिळण्याची शक्यता ही जास्त आहे. त्यांनी असं म्हटलं की तुम्ही 100% विन होणार असं खात्री बाळगा. पण ज्याला आयदर दोनपैकी एक माहिती आहे, म्हणजे आयदर UPSC MPSC माहिती आहे किंवा स्वतःबद्दल माहिती आहे, याचा दुसरा अर्थ असा होतो की अर्धच माहिती आहे आणि उरलेलं काहीतरी माहिती नाही आहे. तर मग ते असं म्हणाले की कदाचित एका लढाईमध्ये तुमचा विजय होईल पण त्याच्या पाठोपाठ तुम्हाला पराभवाची पण तयारी ठेवावी लागेल. सो याचा मतितार्थ हाच आहे की जेव्हा आपण कशासाठी तरी व्यूहरचना काय विकसित करण्याचा विचार करतो तर ते कशासाठी हे व्यवस्थित आपण समजून घेतलं पाहिजे. त्याच्याबद्दल मी अतिशय थोडक्यात बोलणार आहे. म्हणजे कशासाठी म्हणजे काय, UPSC MPSC साठी काय आहे हे स्पर्धा परीक्षा आहे, त्याचा अर्थ काय आहे, तर मी 4-5 वेगळी वैशिष्ट्ये आयडेंटिफाय करतो पुढे जातो मी. नंबर 1 ही स्पर्धा परीक्षा, याचा अर्थ इथं 35-40% गुण प्राप्त झाले म्हणजे तुम्ही क्वालिफाय होता असं नाही. म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये पण तुम्ही ऐकले की साधारणतः UPSC मध्ये 1100-1200 जागा असतात, त्यासाठी 5 ते 6 लाख विद्यार्थी अर्ज करतात, त्यातले 1 लाखभर विद्यार्थी सिरियस असतात. मग प्रिलिम्स, मग मेन्स, मग इंटरव्ह्यू म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट आणि फायनल किती लोकांचं सिलेक्शन होतं विद्यार्थ्यांचं, 1100 ते 1200. सो त्या 5 ते 6 लाखापैकी जे 1 लाख सिरियस आहेत की ज्यांनी सिरियसली प्रिलिम्स दिलेली आहे त्यातला काही एक पूल पुढे जातो यशस्वीरित्या, मेन्स लिहितो, मग त्यातला काही एक पूल, त्या टेक्निकॅलिटीमध्ये मी जात नाही, म्हणजे काही एक पूल मुलाखतीला बोलवला जातो, मुलाखत देतात आणि अल्टिमेटली जे काही जाहिरातीमध्ये त्यांनी 1000, 1100, 1200 आकडा सांगितलेला असतो तेवढेच विद्यार्थी सिलेक्ट केले जातात. मग आता याच्यामध्ये अशी खात्री देऊ शकतो का आपण की जेवढे काही गुण आहेत या परीक्षेला प्रत्येक टप्प्यावरती त्यापैकी मी दर टप्प्यावरती 35 किंवा 40% गुण प्राप्त केले म्हणजे मी पास होणार? ॲब्सोल्युटली नाही. नो बडी कॅन गॅरंटी. म्हणजे काय होऊ शकतं, ऑल इंडिया टॉपरची टक्केवारी जर काढली तर ती कदाचित 55% भरेल, कदाचित ती 50% भरेल. सो मला पहिला मुद्दा हा आहे की ही स्पर्धा परीक्षा, याचा अर्थ ती शब्दशः लिटरली स्पर्धा परीक्षा आहे. जे जेवढे विद्यार्थी अर्ज करतात तेवढ्या त्या फिगरला मागे सारून पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत आणि नुसतं त्या 1200च्या यादीमध्ये 1200वा किंवा 1000वा 800वा विद्यार्थी म्हणून आपण येऊन काही उपयोगाचं नाहीये. मला तुमचं काहीतरी एक स्वप्न असतं ना, मला IAS व्हायचं आहे, IPS व्हायचं आहे, IRS व्हायचं आहे वगैरे वगैरे, तर त्यासाठी तुम्हाला किमान पहिल्या 200 मध्ये येण्याचं तरी स्वप्न बघावं लागतं. म्हणजे त्या प्रकारची तयारी तुम्हाला करावी लागते. सो स्पर्धा ही शब्दशः आहे याचं भान आपण आधीच ठेवलं पाहिजे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की जो तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, रिपीट जरी झाला तर मी पटकन त्याला आयडेंटिफाय करून मी पुढे जातो की इथं 3 टप्पे आहेत, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत. अशा 3 टप्प्यांनी बनलेली तुम्हाला दुसरी कदाचित परीक्षा बघायला मिळणार नाही. आणि ते नुसते 3 टप्प्यात म्हणून वेगळे असं नाही. तर पूर्व परीक्षा जेव्हा आपण UPSC बद्दल बोलतो तर ती ऑब्जेक्टिव्ह टाईपची टेस्ट आहे बेस्ड ऑन मल्टिपल चॉईस. MPSC ची पण प्रिलिम्स तशीच आहे. मग UPSC मुख्य परीक्षा लेखी स्वरूपाची आहे, MPSC मुख्य परीक्षा लेखी स्वरूपाची नाही. फक्त मराठी इंग्लिश सोडलं तर बाकी सगळे GSचे पेपर हे तुमचे पुन्हा प्रिलिम्स सारखे ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स वरती आधारित निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणारे आहे. ओके, हा दुसरा भाग झाला. आता तिसरा टप्पा बघा, मुलाखत. वेगळा टप्पा आहे. सो एक टप्पा वस्तुनिष्ठ प्रश्नांचा आहे, दुसरा टप्पा लेखी प्रकारची तुमची काय शैली तपासणारा आहे आणि तिसरा टप्पा मुलाखत मंडळ तुमच्या समोर बसतं. तुमचा जो बायोडेटा, व्यक्तिगत माहिती असते त्याच्या आधारे तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि तुम्ही उद्याचा प्रशासक म्हणून काय आहात का, तसे ती कपॅसिटी तुमच्याकडे आहे का, कपॅबिलिटी तुमच्याकडे आहे का, तर त्या प्रश्नावर तुम्हीच पुरवलेल्या माहितीच्या आधारे जे प्रश्न विचारले जातात त्यावर आधारित तुमचं इव्हॅल्युएशन म्हणजे मूल्यमापन केलं जातं. सो माझा दुसरा या स्पर्धा परीक्षा म्हणून स्पर्धात्मक असण्याचा वेगळेपणाचा मुद्दा हा आहे की इथं 3 वेगवेगळ्या प्रकारचे टप्पे तुम्हाला फेस करावे लागतात. त्यातला विशेषतः जो तिसरा टप्पा आहे त्याच्याविषयी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये न्यूनगंड असतात. मुलाखत म्हणजे जसं नांगरे पाटील सर पण सकाळी सांगत होते, म्हणजे की तुम्हाला तिथं कॉन्व्हेंटमध्ये शिकलेले विद्यार्थी पण बघायला मिळतील तुमचे स्पर्धक म्हणून, आणि तुम्हाला आस्खलित म्हणजे काय MPhil झालेला आहे, PhD झालेला आहे,
कदाचित IIT मधनं उच्च विद्या विभूषित आहे, तो शिकलेला आहे आणि त्याच्या जोडीला तुम्ही स्पर्धक म्हणून तिथं मुलाखतीला जात असता. सो तुम्हाला इथं मुलाखत नावाच्या बाबीबद्दल अशा वेगवेगळ्या कारणांमुळं भीती वाटत असते. सो त्याच्याबद्दल भिण्याच्या कारणे मी बोलतो त्याविषयी. म्हणजे सो मुलाखतीचा एक असा वेगळा टप्पा आहे की जो आपल्या शिक्षण क्रमामध्ये कधीही आपण फेस केलेला नसतो. त्याला काही अपवाद असतील, पण अदरवाईज आपली शिक्षण पद्धती जर बघितली तर इंटरव्ह्यू स्किल डेव्हलप होतं का आपलं? आपल्याला कधी सांगितलं जातं का की सांग तुझ्याबद्दल काय? म्हणजे आता आम्ही पहिला प्रश्न काय विचारतो मुलाखतीला, आले ठरलेला प्रश्न असतो, इंट्रोड्यूस युअर सेल्फ, ओळख करून द्या तुम्ही. मग विद्यार्थी काय करतात, मी तुकाराम नामदेव जाधव, मुक्काम पोस्ट जेवरी, तालुका निलंगा, जिल्हा लातूर. पॅनल म्हणतं तुझा बायोडेटा माझ्या हातात आहे, त्याच्यात तुझं नाव मला माहिती आहे, तू काय शिकलेले आहेस तेही मला माहिती आहे. म्हणजे सो दिस इज नॉट द वे इन विच यू आर सपोज टू इंट्रोड्यूस युअर सेल्फ. मग आता हे बारकावे आपल्याला माहितीच नसतात ना, म्हणजे त्याच्यात तुमचा दोष नाही किंवा विद्यार्थ्याचा कॅन्डिडेटचा दोष नाही, तो सिस्टीमचा दोष आहे. सो आपण जितक्या बारकाईनं या स्पर्धात्मक परीक्षेचं आणि त्यातल्या मुलाखत नावाच्या टप्प्याचं वेगळेपण लक्षात घेऊ तेवढं ते आपल्यासाठी चांगलं असेल. म्हणजे ओके, सो हा एक. त्याच्यानंतर जो येतो महत्त्वाचा व्यापक सिलेबस आहे. म्हणजे तुम्ही त्यातले सगळे डिटेल्स माहिती आहे तुम्हाला, हिस्ट्री अभ्यासावं लागतं, जॉग्रफी अभ्यासावं लागतं, सायन्स अँड टेक आहे, इकॉनॉमिक्स आहे, कॉन्स्टिट्यूशन गव्हर्नन्स आहे, इंटरनॅशनल रिलेशन्स आहे. तर असे एक 6-7 विषय तुम्हाला त्याच्यामध्ये अभ्यासावे लागतात. आता असं एक आपल्याला वाटू शकतं की अरे बापरे, हे विषय बघितल्यावर असं लक्षात येतं आपल्याला की आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना कदाचित ही परीक्षा सोपी जात असेल. हे वरवर पाहता सत्य वाटेल तुम्हाला, पण खोलात जेव्हा तुम्ही जाता तर तुम्ही आर्ट्सचा सिलेबस बघा, कुठल्याही विद्यापीठाचा सिलेबस बघा, पुणे विद्यापीठाचा असू द्या, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचा असेल किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही विद्यापीठाचा सिलेबस बघा आर्ट्सचा, तो सिलेबस एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला MPSCचा सिलेबस आणि UPSCचा सिलेबस बघा. जमीन आसमानचा फरक आहे. नुसता म्हणजे तुम्ही म्हणाल की अहो काय सांगताय मला, आम्ही 12वीला राज्यघटना शिकलोय आर्ट्समध्ये, फर्स्ट इयरला शिकलोय, सेकंड इयरला शिकलोय, थर्ड इयरला शिकलोय, पण आम्ही राज्यघटना शिकतो म्हणजे काय करतो, 1947चा कायदा, भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य, मूलभूत अधिकार किती आहे, ते कॉन्स्टिट्युशनल बॉडीज 10 ते 12 प्रकरणं आम्ही आमच्या त्या पुस्तकामधून कुठल्या तरी शिकतो, काम संपलं, आम्हाला एवढीच घटना माहिती असते. पण जो सिलेबस MPSC आणि UPSC मध्ये तुम्ही राज्यघटना या शीर्षकाखाली बघता तेव्हा तुम्हाला असं लक्षात येतं की घटनेची तोंडओळख तुम्हाला असलीच पाहिजे, पण ती घटना गेल्या 60 वर्षापेक्षा अधिक कालखंडामध्ये कशी कार्यान्वित केली गेली त्याला इंग्रजीमध्ये कॉन्स्टिट्युशनल प्रोसेस असं म्हणतो आपण, घटनात्मक प्रक्रिया. म्हणजे आता तुम्ही सगळेजण न्यायाधीशाच्या नियुक्ती संदर्भामध्ये जी एक नवी पद्धत आलेली आहे, NJAC त्याला असं म्हणतात, एक काउन्सिल असणार आहे, त्याच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे. तर त्याच्याबद्दल खूप वाद आहे. मग का वाद निघाला? घटनेत असं काही लिहिलेलं नाही का त्याच्याविषयी? मग तुम्हाला बघावं लागतं की घटना त्याबद्दल काय म्हणते, नंबर 1. मग अलीकडच्या सरकारनं त्याच्यामध्ये काही बदल केलेले आहेत का? तो खरा तर बदल UPA मध्ये प्रस्तावित होता, तो पारित पण झाला. म्हणजे ओके, आताच्या सरकारनं पाठिंबा दिलेला त्या सगळ्या गोष्टीला आणि सगळ्या पक्षांना असं वाटतं की ही पद्धत योग्य आहे, कम्पॅरेटिव्हली, तुलनात्मक दृष्ट्या. आधीची जी कॉलेजियम सिस्टीम होती तिच्या तुलनेमध्ये ती बरी आहे. मग आता आपल्याला माहिती असायला पाहिजे की काहीतरी कॉलेजियम सिस्टीम होती, मग तिचं काय झालं गेल्या 20 वर्षामध्ये, मग त्यातनं नवीन पद्धत आहे. घाबरायचं कारण मी तुम्हाला घाबरवण्यासाठी टाळलेलं नाही. माझा फक्त मुद्दा एवढाच आहे की आपण जे पदवी काळामध्ये किंवा इव्हन पदव्युत्तर स्तरावरती आपल्या विद्यापीठीय शिक्षण क्रमामध्ये जे शिकतो तर ते बरंचसं तोकडं आहे जेव्हा आपण UPSC MPSCचा सिलेबस बघतो त्या तुलनेमध्ये. एवढाच मुद्दा मला त्याच्यामध्ये सांगायचा. सो वेगळेपण काय आहे की व्यापक सिलेबस आहे. सो इथं आर्ट्सचे विषय शिकायचे आहेत, तुम्हाला कॉमर्समधल्या काही गोष्टी माहिती पाहिजेत आणि सायन्स अँड टेक बेसिक ज्याला म्हणूयात आपण, बेसिक सायन्स आणि टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट जे आहे, IT मध्ये काय चाललेलं आहे, त्याच्यानंतर डिफेन्समध्ये काय चाललेलं आहे, म्हणजे डिफेन्स टेक्नॉलॉजीमध्ये काय चाललेलं आहे, नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये काय झालेलं आहे, ओके, वगैरे वगैरे त्यातले. कारण तुम्ही उद्या प्रशासकीय अधिकारी म्हणून गेल्यानंतर कुठल्या पदी तुम्ही विराजमान होणार आहात, कुठला चार्ज तुम्हाला दिला जाईल हे कुणालाच माहिती नाही. म्हणजे सो किमान त्यातले ॲडव्हान्सेस तुम्हाला माहिती असणं हे त्याच्यामध्ये अपेक्षित असतं. सो व्यापक सिलेबस आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा, आणि मग मी पुढे जातो, हे वेगळेपण म्हणून मला पहिला मुद्दा तुमच्यासमोर मांडायचा होता. तो शेवटचा वेगळेपणाचा मुद्दा काय आहे, स्पर्धा परीक्षा म्हणून. तर इथं तुम्हाला अपडेट राहावं लागतं. सोप्या भाषेमध्ये सांगायचं तर अपडेट राहावं लागतं. म्हणजे आता राज्यपालाच्या बडतर्फीवरनं वाद निघाला, तुम्हाला विचारतील प्रश्न कुठेही येऊ शकतो, प्रिलिम्सला येऊ शकतो, मेन्सला येऊ शकतो, मुलाखतीला विचारला जाऊ शकतो. तुम्हाला असं नाही वाटत का की राज्यपाल नावाचं पद आपण डिस्कार्डच करून टाकूयात? मग आता आपल्याला
आपण पेचात पडतो, काय म्हणायचं म्हणजे व्हॉट शुड वी से? वी शुड से येस सर, बिकॉज सिन्स डे वन ॲज इफ, म्हणजे खरं तर ते 1967 पासून मोठ्या प्रमाणामध्ये द ऑफिस ऑफ गव्हर्नर been constantly politicized. Therefore, I feel as a candidate that we should scrap the position called as office called as governor. So, am I going to say that? मी तसं म्हणणार आहे का मी काही वेगळं म्हणणार आहे त्याच्यामध्ये? ओके, तर मग हे कधी कळेल आपल्याला? तर आपण नुसतं गव्हर्नर म्हणजे काय, त्याचं कलम कुठलं, त्याची कामं कुठली, त्याचे अधिकार कुठले, एवढं माहिती असून, म्हणजे घटनेतल्या तरतुदी माहिती असून आपल्याला गव्हर्नर विषयी आत्ता जे काही विचारलं जाऊ शकेल किंवा विचारली जाण्याची शक्यता आहे त्याची उत्तर आपण देऊ की नाही याची आत्ता आपण खात्री बाळगू शकत नाही. त्याच्यासाठी काय करावं लागेल? कॉन्स्टिट्युशनल प्रोसेस. सो गव्हर्नर नावाचं पद आहे, त्याच्यावरती नियुक्त्या केल्या जातात, पण नियुक्त्याच्या बाबतीमध्ये पण वाद आहे. सरकार बदललं की आधी नियुक्त केलेले गव्हर्नर बदलले जातात. 2004 साली जेव्हा काँग्रेसची सत्ता आली UPA वर, तेव्हा पण गव्हर्नर काढले गेले, रिप्लेस केले गेले. आता या सरकारनेही ते केले गेले. सो आपण कॅन्डिडेट म्हणून ह्याच्याकडे बघायचं कसं? हे चांगलं वाईट हे नंतरच आहे, म्हणजे आधी चांगलं वाईट असं ब्लॅक अँड व्हाईट असं बघायचं नाही. मुळात मुद्दा काय आहे, का असं होतं म्हणजे. ओके, तर असे तुम्ही क्रिटिकल प्रश्न त्या पोझिशनच्या बाबतीमध्ये विचारले पाहिजे. ओके, आणि त्या बाबतीत तुम्हाला उत्तर देणं तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही त्याविषयी घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा अपडेट ठेवता. सो अपडेट राहणं की जे तुम्हाला वेगळ्या पद्धतीने माहिती आहे की याच्यासाठी न्यूजपेपर्स वाचावे लागतात, याच्यासाठी जर्नल्स वाचावे लागतात, याच्यासाठी वार्षिकी इयरबुक्स मला वाचावे लागतात. हे सगळं कशासाठी करावं लागतं? तर जो काही सिलेबस आयोगाने तुम्हाला नेमून दिलेला आहे त्याच्यामध्ये अलीकडच्या काळापर्यंत काय घडतं आहे याची तुम्हाला जाणीव असली पाहिजे. सो हे 4-5 जे मुद्दे मी सुरुवातीला सांगितले आहेत की ते कळावं म्हणून मी एक रिव्हिजन केली आहे त्याची. बहुतेकांना तुम्हाला माहिती आहे. मुद्दा नंबर 1. मुद्दा क्रमांक 2. आता मी जरा स्ट्रॅटेजीकडे वळणार आहे. काय करायला पाहिजे हाही मुद्दा मी बऱ्याच भाषणामध्ये सांगितलेला आहे, कदाचित तुमच्यापैकी काही लोकांना माहिती आहे, पण मी तोही एक 3 ते 4 मिनिटांमध्ये सांगून पुढे जातो. आता UPSC MPSC एक स्पर्धा परीक्षा आहे आणि ती 4-5 अर्थानं इतर परीक्षांपेक्षा वेगळी आहे. हा पहिला मुद्दा आपण बघितलेला आहे आणि थोडंफार आता कळायला आपल्याला सुरुवात झालेली आहे. 2 दिवसामध्ये तुम्हाला ती अख्खी कळेल, काही लोकांना ऑलरेडीच माहिती असेल. आता काय करायला पाहिजे? तर मी त्याला मी काय स्लॅब्स किंवा लेवल्स असं म्हणेन. पहिली लेवल ही परीक्षा नीट समजून घ्या, जी आपण सुरुवात केलेली आहे, काही लोकांना ती माहिती असेल. ही प्रिलिम्स आहे, ही मेन्स आहे, ही मुलाखत आहे. वी गॉट टू नो दॅट. नंबर 1. नंबर 2, सिलेबस काय आहे? सो प्रिलिम्समध्ये 2 विषय आहेत, GS, CSAT, सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट. 2 विषय आहेत. मग 2 विषयामध्ये सिलेबस काय आहे? GS मध्ये करंट इव्हेंट्स, नॅशनल इंटरनॅशनल, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, एन्व्हायरमेंटल इकॉलॉजिकल इश्यूज, जनरल सायन्स अँड टेक्नॉलॉजी, एसेट्रा एसेट्रा. मी त्या डिटेलमध्ये जात नाही. मग CSATचा काय? कॉम्प्रिहेन्शन इन इंग्लिश लँग्वेज, डेटा इंटरप्रिटेशन, बेसिक न्यूमरसी, जनरल मेंटल ॲबिलिटी, डिसिजन मेकिंग, व्हॉट टू से, कपॅसिटी, ॲबिलिटी, म्हणजे तिथं काहीतरी पास आहे. सो दुसरा मुद्दा माझा असा आहे त्या स्ट्रॅटेजीमधला की तुम्ही या प्रत्येक टप्प्यावरती जी काही एक्झाम आहे, प्रिलिम्स, मेन्स किंवा मुलाखत, तर त्याला जे काही आयोगाने विषय नेमून दिलेले आहेत त्या विषयाचा आयोगाने दिलेला सिलेबस तुमच्याकडे असला पाहिजे आणि तो बारकाईनं बघायचा. अतिशय बारकाईने तो सिलेबस तुम्ही बघितला पाहिजे. कॉन्स्टिट्यूशनचा हा सिलेबस आहे, हिस्ट्रीचा हा सिलेबस आहे, जिओग्राफीचा आहे. आणि हे सोपं आहे, ह्याच्यामध्ये आवड काहीच नाही आहे. आपण लहानपणापासून ते करतो, म्हणजे जसं कळायला लागतं आपल्याला माहितीच असते की हा सिलेबस आहे वगैरे वगैरे. 2. नंबर 3, तिसरी जी गोष्ट करायची आहे की जे कदाचित लवंगारे सरांनी अतिशय डिटेलमध्ये त्याचा मागोवा घेतला असेल, त्याच्यावरती मी जस्ट प्रकाशझोत टाकून पुढे जातो. क्वेश्चन पेपर अनालिसिस. म्हणजे इन कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन कुठली असेल, UPSC MPSC, सगळ्यात जास्त जर कशापासून शिकायला मिळत असेल तर ते म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. म्हणजे व्हॉट काइंड ऑफ क्वेश्चन्स आर आस्क्ड ऑन इंडियन पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, एन्व्हायरमेंट, काही असेल त्याच्यामध्ये सिलेबस आपल्याला माहिती आहे. कसल्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत, म्हणजे प्रश्न टेक्निकल आहेत, प्रश्न कन्सेप्च्युअल आहेत, प्रश्न ॲनालिटिकल आहेत. कसे आहेत प्रश्न म्हणजे सर ते आपल्याला कळेल कसं? तर तुम्हाला MPSC असू द्या, UPSC असू द्या, प्रिलिम्स असू द्या, GS असू द्या, CSAT असू द्या, मेन्समधले सगळे कॉम्पोनंट असू द्या, गेल्या 5-6 वर्षाचे आयोगाचे पूर्वीचे प्रश्न तुम्ही बारकाईने, त्याला आपण स्पर्धा परीक्षेच्या परिभाषेमध्ये क्वेश्चन पेपर अनालिसिस असं म्हणतो. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना सांगतो प्रश्नाशी सतत खेळलं पाहिजे. खेळलं पाहिजे म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय दॅट? म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे, समजा जिओग्राफी आहे, इंडियन जिओग्राफी आहे, भारतीय भूगोल आहे, मग त्याच्यातही तुम्हाला फिजिकल जिओग्राफी आहे, इकॉनॉमिक जिओग्राफी आहे, ओके, ह्युमन जिओग्राफी आहे, त्यातले मग एन्व्हायरमेंटल इकॉलॉजिकल इश्यूज आहेत.
तर असे 4 विभाग जर इंडियन जिओग्राफीचे ढोबळ केले आपण, तर त्या प्रत्येक विभागावरती गेल्या 5 वर्षामध्ये प्रश्न आलेत कसे, प्रश्न डिस्क्रिप्टिव्ह होता, अनालिटिकल होता, क्रिटिकल अनालिटिकल होता, कसा होता हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. सो मी थोडक्यात सांगतो, क्वेश्चन पेपरचं अनालिसिस तुम्ही तयारी करण्याच्या आधी केलेलं असलं पाहिजे. भले तुम्हाला तो विषय नवा असू द्या, त्याचा सिलेबस तुम्ही कधीच आधी 10th नंतर किंवा 12th नंतर बघितलेलाही नसेल. ओके, कदाचित आत्ताच तुम्ही बघताय 4-5 वर्षानंतर की अरे बापरे इतिहास, 10वी नंतर आपण इतिहास बघितलेलाच नाही, कारण 10वी नंतर सायन्सला गेलो किंवा कॉमर्सला गेलो, त्यामुळे इतिहास असण्याचा प्रश्नच नाही. सो 5 वर्ष आपला त्या विषयाशी काही संबंध नाही, असे काही विषय असू शकतात जे सिलेबसमध्ये आहेत. सो सिलेबस माहिती आहे तुम्हाला, एवढं तरी कळेल ना, म्हणजे प्रश्नाचा अर्थ जरी नाही कळला तरी अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. म्हणजे एवढं तरी कळलं ना आपल्याला की प्रश्न साधे नाहीत, प्रश्न अवघड आहे, प्रश्न चॅलेंजिंग आहे, प्रश्न 1% देखील रिपीट होत नाहीत, ही त्याची खासियत आहे. म्हणजे आपण विद्यापीठीय परीक्षामध्ये, मला माफ करा त्या मी काही टीका करायला इथं आलेली नाही, म्हणजे पण विद्यापीठीय परीक्षेची खासियत काय असते, 4 वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघा, 5व्या वर्षाची प्रश्नपत्रिका तुमची असते. बट दिस हॅज नॉट बीन द केस ॲज फार एज UPSC आणि MPSC इज कन्सर्न. सिलेबस तोच आहे, कॉम्पोनंट तोच असेल, पण त्याच कॉम्पोनंटवरती फिरून फिरून वेगवेगळ्या पद्धतीनं UPSC MPSC तुम्हाला प्रश्न विचारते. ओके, सो हे जे काय बदल आहेत प्रश्नाच्या स्वरूपातले जे काय असतील तर ते तुम्हाला क्वेश्चन पेपर अनालिसिस केल्याशिवाय कळणार नाही. ओके, त्याच्यानंतर मग चौथी लेअर येते. म्हणजे पहिलं सांगितलं एक्झामचं स्वरूप नीट लक्षात घ्या, दुसरं सांगितलं अभ्यासक्रम बरं काय ना बघा, तिसरं मी सांगायचा प्रयत्न करतोय क्वेश्चन पेपरचं अनालिसिस तुम्ही केलं पाहिजे. चौथं काय वाचायचं, व्हॉट शुड आय रिफर, काय वाचायचं मला सांगा, त्याची एक संदर्भाची यादी, आणि जी आपण इन जनरल सगळ्यांना सांगतो, स्टार्ट विथ NCERT बेसिक बुक्स राईट फ्रॉम 6th. कारण NCERTची पुस्तकं अतिशय चांगली लिहिलेली आहेत, हे मी UPSC बद्दल बोलतोय, आणि ज्यांना MPSC करायचे त्यांनी सुद्धा NCERTची पुस्तकं वाचायला काहीच हरकत नाही. कारण तुम्हाला हे ऐकून तरी माहिती असेल, काही लोकांना हे पुरतं माहिती असेल, काही लोकांना ऐकून माहिती असेल, जे नवीन लोक असतील, की MPSC आणि UPSC याच्यातलं अंतर बरंच कमी झालेलं आहे, आणि MPSCचा सिलेबस आणि साधारणतः प्रश्नांचं स्वरूप हे UPSC सारखं केलेलं आहे. म्हणजे कुठेतरी MPSCची वाटचाल UPSC सारखी सुरू आहे ना, म्हणजे इन टर्म्स ऑफ त्याची काठिण्य पातळी. तर मग जर UPSC करणारे विद्यार्थी जर NCERTची पुस्तकं वाचत असतील तर मी पण वाचायला पाहिजे. सो MPSCच्या विद्यार्थ्यांनी पण बघायला पाहिजे. आता NCERT का वाचायचं तुम्ही म्हणाल का, 6th NCERT मी का वाचायचं, वाय शुड आय रीड 6th NCERT सी ऑन मॉडर्न इंडियन हिस्ट्री. तुम्ही म्हणाल की आम्ही शिकलो 10वी पर्यंत आधुनिक भारताचा इतिहास, आता काय बघायची गरज नाही आपल्याला. पण आपण तेव्हा शिकलेला वेगळा असतो, आत्ता जे तुम्हाला MPSC UPSC जो इतिहास शिकायचा असतो तो वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला, तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये काही घटना बदलतात अशातला काही भाग नाही, म्हणजे पण पुन्हा तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी रिव्हिजिट कराव्या लागतात. सो मी एक मुद्दा सांगतो त्या बाबतीमध्ये, कन्सेप्ट जे आहेत ना त्या विषयातल्या, इकॉनॉमिक्समध्ये कन्सेप्ट आहेत, पॉलिटिक्समध्ये कन्सेप्ट आहेत, जिओग्राफीमध्ये आहेत, हिस्ट्रीमध्ये आहेत, त्याच्यानंतर सायन्स अँड टेकमध्ये आहेत. जो सिलेबस आपल्याला दिला आहे त्याच्यामध्ये काही संकल्पना आहेत, काही टर्म्स आहेत, त्या संकल्पना जर मला माहिती नसतील तर प्रिलिम्समध्ये मला खूप अडचणी येणार, मेन्समध्ये त्याच्याही पेक्षा जास्त अडचणी येणार, आणि इंटरव्ह्यूमध्ये तर मी गटांगळ्याच खाणार, सोप्या भाषेमध्ये सांगायचं. कारण इंटरव्ह्यूमधले बरेचसे प्रश्न हे तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी चेक करणारे असतात. तुमचं त्या विषयाचं मत वेगळं असू शकतं, होय किंवा नाही असू शकतं, पण मुळामध्ये जो काही प्रश्न विचारलाय त्याच्यामध्ये जर एखादी कन्सेप्ट असेल तर ती कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती आहे, आणि ती जर माहितीच नसेल तर मग अडचणी येऊ शकते. म्हणून मग आपण काय सांगतो, स्टार्ट विथ पाठ्यपुस्तकं, NCERTची पाठ्यपुस्तकं, तिथून तुम्ही सुरुवात केला पाहिजे. जिओग्राफी, हिस्ट्री, इकॉनॉमी, सोशॉलॉजी, IR जी 11वी-12वीला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील, ही सगळी NCERTची पुस्तकं तुम्हाला इथून सुरुवात करा. सो रेफरन्स मधला आरंभबिंदू माझ्या मते काय आहे तर NCERTची पुस्तकं आहे. ती इंग्लिशमधली वाचली तर प्रेफरेबल आहे, आणि UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांनी इंग्लिशमधलीच NCERT वाचायची. ज्यांना अडचण आहे त्यांनी हिंदीमधली वाचायला काही हरकत नाही, म्हणजे पण हिंदी इंग्लिशपेक्षाही अवघड वाटेल तुम्ही वाचायला. आपल्या चित्रपटातलं हिंदी वेगळं असतं, पण त्या विषयातलं जे पारिभाषिक हिंदी असतं, मी काय तुम्हाला घाबरवत नाही, म्हणजे पण त्याचं भान असू द्या. तुम्ही यू कॅन प्रिफर हिंदी, तुम्ही हिंदी वाचू शकता, तुम्हाला कम्पॅरेटिव्हली सोपं वाटेल, पण त्यातल्या ज्या टर्म्स आहेत तर त्या टर्म्सचा योग्य अर्थ तुम्हाला त्या हिंदी टर्मचा म्हणजे ती अंगवळणी पडली पाहिजे, आणि त्याचा योग्य तो अर्थ तुम्हाला मराठीतनं आणि इंग्लिशमधून पण माहिती असायला पाहिजे. सो संदर्भामधली NCERT नावाची पाठ्यपुस्तकं कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी तुम्ही वाचायला पाहिजे. त्याच्यानंतर मग काय वाचायचं तर त्या विषयाची काही स्टँडर्ड पुस्तकं आहेत. समजा मॉडर्न इंडिया असं म्हटलं की बिपिन चंद्रा आणि ग्रोवर अँड ग्रोवर. इंडियन इकॉनॉमी असं म्हटलं तर मिनिमम दत्त अँड सुंदरम.
उमा कपिलासारखं अनालिटिकल पुस्तक आहे त्याच्यामध्ये. कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं तर एक तर डी बसू एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला एम लक्ष्मीकांतचं इंडियन पॉलिटी, हे इंग्लिशमध्ये सांगतोय मी तुम्हाला. आणि आपल्या संस्थेनं जवळपास बरीच पुस्तकं मराठीमध्ये, जवळपास आज 50-55 पुस्तकं आपल्या संस्थेनं जाणीवपूर्वक मराठीमधनं निर्माण केलेली आहे. ती काही नुसती ट्रान्सलेशन्स केलेली नाही आहे. तर 2-2, 3-3 वर्ष त्याच्यामध्ये आपण जीव ओतून त्याची तयारी केलेली आहे आणि मग त्या पद्धतीनं सिलेबस समोर ठेवून त्याच्यावरती विचारले जाणारे प्रश्न लक्षात घेऊन त्याचं बदलतं स्वरूप लक्षात घेऊन आपण ती पुस्तकं तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, त्याच्यामध्ये काय दरवर्षी काय एडिटिंग होईल, त्याच्यामध्ये भर पडली जाईल वगैरे, हा निराळा भाग त्याच्यामध्ये. सो अशी जी काही संदर्भाबद्दल बोलतो मी, NCERT वाचल्यानंतर त्या त्या विषयाची जी स्टँडर्ड पुस्तकं आहेत ती पुस्तकं तुम्ही वाचायला पाहिजे, हा दुसरा भाग. आणि मग येतो तिसरा भाग की काही जर्नल्स तुम्ही वाचायला पाहिजे. आता सायन्ससाठी सायन्स रिपोर्टर, ॲटलिस्ट सायन्स रिपोर्टर वाचायला पाहिजे. इकॉनॉमिक्स आणि पॉलिसीसाठी ॲटलिस्ट योजना वाचायला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर पॉलिटिकल घडामोडी ज्या आहेत आणि IR मध्ये घडणाऱ्या घडामोडी आहेत त्याच्यासाठी तुम्ही फ्रंटलाईन ॲटलिस्ट वाचायला पाहिजे. सो फ्रंटलाईन, योजना, सायन्स रिपोर्टर. आणि जर तुम्हाला थोडंसं आणखीन वाचायचं असेल जास्त तर एक डाऊन टू अर्थ नावाचं मॅगझिन आहे, म्हणजे की जे जॉग्रफी, इकॉलॉजिकल एन्व्हायरमेंटल इश्यूज आणि काही पॉलिसी इश्यूज यांना वाहिलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की सर हे एवढं सगळं कधी करायचं म्हणजे, तर आता मी ह्याचं काय उत्तर देणार नाही. म्हणजे की जर तुम्हाला IAS व्हायचं असेल, मी भीती घालायला आलेली नाही, परत मी सांगतोय. म्हणजे ओके, तुम्हाला इफ यू वॉन्ट टू बी पार्ट अँड पार्सल ऑफ पॉलिसी मेकिंग आणि इम्प्लिमेंटेशन, हे दोन्ही कामं करतात ब्युरोक्रेसी आपली. ओके, त्याचा भाग व्हायचा असेल तर आपल्याला तेवढी बांधणी करावी लागेल ना आपली. म्हणजे सो स्टँडर्ड पुस्तकं वाचल्यानंतर जी जर्नल्स वाचायची आहेत, तर मग तुम्ही असं म्हणाल की सुरुवातीला मी 1 सुरुवात करतो, लेट मी स्टार्ट विथ 1 जर्नल, मग दुसरं वाचेन, मग मी तिसरं वाचेन. जसं जसं तुम्हाला ते कौशल्य विकसित होत जाईल, तुमचा स्कोप वाढेल आणि मग तुमची ती त्या प्रकारची डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये होत जाईल. सो थोडक्यात मी कन्क्लूड करतो, काय वाचायचं याच्यामध्ये बेसिक पाठ्यपुस्तकं, प्रमाणित पुस्तकं, त्याची यादी तुम्हाला मिळेल. आपल्या इथं यादी सगळी, यू डोंट वरी अबाउट दॅट. नाहीतर तुम्ही म्हणाल की नुसतं सांगितलं त्यांनी आतलं डिटेल काहीच सांगितलं नाही, म्हणजे सगळी यादी तुम्हाला व्यवस्थित मिळेल, डोंट वरी अबाउट दॅट. आणि काही संदर्भ पुस्तकं तुम्हाला त्याच्यामध्ये वापरायची आहेत. ओके, आता 5वं शेवटचं, मी पहिलं सांगितलं स्वरूप समजून घ्या, दुसरं अभ्यासक्रम बारकाईनं बघा, तिसरं प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण, चौथं संदर्भ आणि 5वं शेवटचं त्यातलं हे मी प्रायमर बद्दल बोलतोय. शेवटचं काय, त्याच्यामधलं व्यवस्थित तुम्ही प्लॅनिंग केलं पाहिजे. आता प्लॅनिंग म्हणजे काय, मी एकदम जनरल बोलतो सुरुवातीला, कारण मला नंतरच्या भागामध्ये जास्त बोलायचं आहे. प्लॅनिंग काय, तर मी किती साली परीक्षा देणार आहे, 2016, 17, 18, मी टार्गेट ठरवलेलं आहे का, तर ते तुमचं तुम्ही ठरवा, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे मी अमुक साली ग्रॅज्युएट होईल आणि या साली मी परीक्षा देणार आहे. सो त्या वर्षापासून आजपर्यंत, म्हणजे उलट मी करतोय म्हणजे, किंवा आजपासून त्या वर्षापर्यंत किती काळ मला अवेलेबल आहे, तर तो काळ जो काय अवेलेबल आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला प्लॅनिंग करता येऊ शकतं. हे मी एकदम जनरल स्टेटमेंट त्याच्यामध्ये केलेलं आहे. दुसरं जे मला प्लॅनिंगच्या बाबतीमध्ये सांगायचं की जे विद्यार्थी फ्रेश ग्रॅज्युएट्स आहेत आणि ज्यांना 2016 साली परीक्षा द्यायची आहे, 15 टार्गेट करू नका, जे आत्ता पास झालेत ना, म्हणजे जून जुलैमध्ये, ओके, किंवा त्याच्या थोडंसं आधी, तर त्यांनी 15चा विचार करू नये, त्यांनी 16चा विचार करावा. तर त्यांच्यासाठी मी काय सांगेन प्लॅनिंगच्या संदर्भामध्ये, तर 1 वर्षाचा किमान 10 तासाचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. किमान 1 वर्ष डेडिकेटेड, तुमच्या ग्रॅज्युएशन नंतर करा किंवा PG नंतर करा, तो निर्णय तुमचा आहे. म्हणजे पण 1 वर्ष ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांना पूर्ण द्यायला पाहिजे, किंवा PG झालेल्या विद्यार्थ्यांना. मग 1 वर्ष 10 तास माझ्या मते पुरेसा अभ्यास आहे. मग त्याचं नियोजन कसं करायचं, तर पुन्हा ते पण मी अतिशय रफली सांगतो. त्यातले 7 ते 8 महिने तुम्हाला मेन्सच्या तयारीसाठी लागतात, कारण मेन्सचा सिलेबस खूप मोठा आहे, त्याच्यामध्ये विषय जास्त आहेत, त्याचा आवाका जास्त आहे, साधं लॉजिक आहे. आणि मग तुम्ही जर 8 महिने किंवा 7 महिने मेन्सचा व्यवस्थित अभ्यास केला, कसा करायचा मी सांगणार आहे त्याच्यामध्ये, तर उरलेले जे काही 4 महिने आहेत किंवा 5 महिने आहेत, तर ते प्रिलिम्ससाठी मोर दॅन सफिशियंट, यू डोंट वरी अबाउट दॅट, पुरेसे ठरते. हे मी ढोबळ सांगितलंय. मग आता ढोबळ नंतर पुढचं डिटेल सांगा ना जरा मला. तर मग 8 महिने किंवा 7 महिने मुख्य परीक्षा, मग आता किती विषय आहेत, त्याचा सिलेबस किती आहे, त्याच्यासाठी काय वाचायचं आहे ते आधी आपण जमवलेले आहे. मग आता विभागात 7 महिने, तुम्हाला असं लक्षात येईल की समजा 4 विषय असतील तर साधारणतः रफली 1.5 महिने गणित तुम्ही बघू शकता. एवढा वेळ मला येतोय, पण त्याच्यात कमी जास्त पण करायला लागेल. काही विषय ओळखीचे आहेत, कमी दिवसात होतील. काही विषय कम्प्लिटली अनोळखी आहेत किंवा मला डिफिकल्ट वाटतात, तर त्या विषयांच्या तयारीसाठी कदाचित मला 55 दिवसापेक्षा 50 दिवसापेक्षा जास्त दिवस लागतील. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, आपली बॅकग्राऊंड काय. सो माझा मुद्दा एवढाच आहे की जेव्हा तुम्ही 7 महिने मुख्य परीक्षेला रिझर्व ठेवता, तेव्हा त्या 7 महिन्याचं पुन्हा फिरून डिटेल टाइम टेबल तुम्हाला करावं लागतं.
किती विषय आहेत, काय वाचायचं आहे त्याच्यावरती, त्या विषयाला वेटेज किती एक्झामिनेशनमध्ये आहे, त्याला समोर ठेवून आणि तुमची स्थिती काय आहे, तुम्ही त्या विषयाला 40 दिवस, 45 दिवस, 50 दिवस, हे टेक्निकल डिटेल्स आहेत, दिस आर नॉट, दिस इज नॉट इम्पॉर्टंट, ते महत्त्वाचं नाही, पण हे तुम्हाला ठरवता यायला पाहिजे. ओके, मग तसंच प्रिलिम्सचं पण, मग 5 महिन्यात मग मी कसा त्याची स्ट्रॅटेजी करणार आहे वगैरे वगैरे. सो विषय, सिलेबस, रेफरन्सेस, वेटेज आणि तुमची बॅकग्राऊंड त्या विषयातली, हे घटक लक्षात ठेवून तुम्ही कुठल्याही विषयाला किती दिवस द्यायचं म्हणजे प्लॅनिंग तुम्ही त्याच्या बाबतीमध्ये ठरवायला पाहिजे. आणि प्लॅन नावाची गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्ही जर प्लॅनिंग नाही केलं या परीक्षेमध्ये तर तुमचं काही खरं नाही आहे. कारण आज मी कॉन्स्टिट्यूशनला सुरुवात केली आणि मी असं ठरवलं पुढचं काहीच न ठरवता सुरुवात केली. आज चला कॉन्स्टिट्यूशनचं पुस्तक सांगितले ना सरांनी तर वाचायला सुरुवात करूया. वाचत गेलो 2 महिने गेले. नंतर टेन्शन यायला लागतं की मला अजून 5 विषय करायचे आहेत आणि वेळ किती उरलेला आहे, 5च महिन्याचा. 1 विषय करायला 2 महिने गेले, 5 विषयाला 5 महिन्यात कसं काय होईल माझं. सो डे 1 पासून तुम्हाला क्लॅरिटी पाहिजे. हा त्याच्यात इकडे तिकडे थोडंसं होऊ शकतं. म्हणजे समजा 40 दिवस ठरवलंय पण लागले 45 दिवस, 48 दिवस, 50 दिवस पण मी समजू शकतो. 10-15 इकडे तिकडे चालू शकतं. पण 40 दिवसाच्या ऐवजी 80 दिवस लागले तर म्हणजे काहीतरी गडबड होईल. सो तुमचा स्टडी तुम्हाला रफली तरी किंवा टेंटेटिव्हली तरी प्लॅन करता यायला पाहिजे. सो एवढंच मला त्याच्यामध्ये सांगायचं आहे. बाकी मी फार त्याच्याबद्दल बोलत नाही, मला ॲक्च्युअल स्ट्रॅटेजीबद्दल बोलायचं आहे. सो 2 गोष्टी मी आतापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक, ही स्पर्धात्मक परीक्षा म्हणजे 4-5 अर्थानं इतर परीक्षांपेक्षा वेगळी आहे. त्याच्यात मी 4-5 गोष्टी सांगितल्या. आणि दुसरा जो मुख्य माझा मुद्दा होता, या स्ट्रॅटेजीमध्ये ॲज अ प्रायमर म्हणून, प्राथमिक जमवाजमव तयारी म्हणून स्वरूप लक्षात घेण्यापासून ते तुमचं नियोजन आखण्यापर्यंत 5 मुद्दे किंवा लेवल्स किंवा लेयर्स तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. हे 2 प्रमुख मुद्दे मी सांगितलेले आहेत. आता मला ॲक्च्युअल अभ्यासाकडं आणि अभ्यासाच्या व्यूहरचनेकडं वळायचं आहे. त्याच्याबद्दल थोडंसं एलॅबरेटली करतो. ओके, आता मी गृहीत असं धरतो, एवढं सगळं सांगितल्यानंतर काय 20-25 मिनिटं जी काय लागली असतील हे गृहीत धरतोय आता मी, म्हणजे अलाव मी टू टेक इट फॉर ग्रांटेड. हे मी अजून करतोय की तुम्हाला ही परीक्षा माहिती आहे, त्याचा सिलेबस माहिती आहे, तुम्ही प्रश्न बघितलेले आहेत, तुम्हाला रेफरन्सेस काय वाचायचं तेही माहिती आहे आणि तुम्हाला प्लॅन कसा करायचा हेही प्रायमरीली कळलेलं आहे. ऐकलो तर आहे ना आपण, म्हणजे तुमच्यापैकी कदाचित बऱ्याच लोकांना माहिती असेल. मग आता काय करायचं सांगा माझ्या. तर तिची ॲक्च्युअल जेव्हा तुम्ही तयारी करायला लागता कुठल्याही विषयाची, मी वारंवार पॉलिटी IR बद्दल बोलेन कारण माझा तो विषय म्हणून मी सोयीसाठी ते उदाहरण घेतोय. म्हणजे ओके, तर मी आता इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. मला सिलेबस माहिती आहे, बरोबर. मला कॉन्स्टिट्यूशनवरती प्रिलिम्समध्ये, मेन्समध्ये काय प्रकारचे प्रश्न येतात तेही व्यवस्थित माहिती आहे, माझ्याकडे आहे ते अनालिसिस. तिसरी गोष्ट पण मला माहिती आहे, कॉन्स्टिट्यूशनसाठी वाचायचं काय. 2 NCERT वाचायचे आहेत, 9वी आणि 11वीची. दुसरं, तुम्ही जर इंग्लिशमध्ये तयारी करणार असाल तर M. लक्ष्मीकांत वाचायचा ॲटलिस्ट मी सांगतोय. आणि तिसरं जर्नल फ्रंटलाईन तुम्ही आता तुर्तास पॉलिटीसाठी वापरायला काय हरकत नाही, एवढंच मी सांगतो. सो 3 गोष्टी मला वाचायच्या, म्हणजे एक NCERT, 2 NCERT, लक्ष्मीकांतचं स्टँडर्ड पुस्तक आणि इकडे फ्रंटलाईनचं पाक्षी. मराठीमध्ये काय, NCERT पुन्हा तुम्हाला वाचावीच लागते, मराठीत ती नाही आहे, पण NCERT इंग्लिश किंवा हिंदीमधली वाचा, मराठीमधनं तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. मग दुसरा जो रेफरन्स आहे तर तो आपला खंड 1 जो आपण युनिकने काढलेला आहे, तर तो खंड 1 मराठीमध्ये उपलब्ध आहे घटनेवरचा, तो तुम्ही वाचा. आणि जर्नल, आपण युनिक बुलेटिन नावाचं मासिक चालवतो आणि भारत वार्षिकी, महाराष्ट्र वार्षिकी, त्याच्यामध्ये राजकीय घडामोडी ज्या काही घडलेल्या आहेत करंट, त्याचा समावेश केलेला असतो. सो हे ठरलं, ढोबळ मी सांगतोय. सो कॉन्स्टिट्यूशनचा सिलेबस माहिती आहे, त्याच्यावरती कुठल्या प्रकारचे प्रश्न येतात हे तुम्हाला माहिती आहे आणि तुम्हाला रेफरन्सेस पण माहिती आहेत. मग आता मी काय करायचं, तयारी करायची म्हणजे काय, तर स्टार्ट रीडिंग NCERT ऑन कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, ज्याला वर्किंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन नावाचे NCERT. सुरुवात कशी होते, मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे भारतीय राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया, तिथून सुरुवात होते. मग ती हिस्ट्री आहे मी असं म्हणेन, म्हणजे इतिहास आहे तो. सो मग गांधींनी या साली स्वतंत्र भारताची राज्यघटना भारतीय लोक तयार करतील अशी घोषणा केली, तिथून सुरुवात होईल. म्हणजे ती पहिली उद्घोषणा असेल 1922ला केलेली. म्हणजे ओके, त्याच्यानंतर मग आपल्या मागण्या वाढत गेल्या. असं करत 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 कॅबिनेट मिशन प्लॅन पर्यंत येतो आपण. आणि शेवटी त्यातनं ज्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीनं भारताची राज्यघटना तयार केली त्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचं गठन होतं. मग तिची मेंबरशिप किती होती हे टेक्निकल गोष्टी आहेत माझ्या मते. सो एक घटना समिती नावाची समिती स्थापन केली गेली, ओके, त्या मिशनच्या रेकमेंडेशनच्या आधारे. आणि मग त्या समितीनं जवळपास 2 वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये घटना निर्मितीचं काम केलं आणि शेवटी आपण 49 साली त्या घटनेचा स्वीकार केला आणि 26 जानेवारी 50 पासून तिची अंमलबजावणी सुरू झाली. हा पहिला भाग असेल.
आता हे वाचत असताना जितक्या काही गोष्टी त्या NCERT मध्ये कन्सेप्ट म्हणून येतील त्या तुम्हाला माहिती असायला पाहिजे. म्हणजे कॅबिनेट मिशन प्लॅन काय होता, तो का आला, तो हे तुम्हाला प्रश्न पडले पाहिजे. तुम्ही गृहीत धरून पुस्तक नाही वाचायचं. तुम्ही स्वतःला असं सांगा, प्रत्येक वाक्यात साधारणतः 10 तरी प्रश्न तयार होणार आहेत. प्रत्येक वाक्यात हे गृहीत धरायचं. आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे फ्युल आहे मी गृहीत धरले. काय फ्युल आहे तुमच्याकडं? इंधन काय तुमच्याकडे? इनपुट काय? सिलेबस माहिती आहे. इंधन काय? प्रश्नांचं स्वरूप तुम्हाला माहिती आहे. ओके, हे 2 महत्वाचे मुद्दे इनपुट म्हणून तुमच्याकडे आधीच आहे, तुम्ही गृहीत धरलेला आहे. ते गृहीत धरून जेव्हा तुम्ही वाचायला लागता NCERT, तर वाक्यामध्ये जिथं जिथं तुम्हाला एखादा शब्द अडतो, टर्म अडते, कॉन्सेप्ट अडते. आता तुम्ही प्रिअम्बल वाचायला लागता. प्रिअम्बल मध्ये काय की अशा रीतीने भारताचं सॉव्हरीन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रॅटिक रिपब्लिक झाले एक शब्द. सॉव्हरीन सार्वभौम, सोशलिस्ट समाजवादी, सेक्युलर धर्मनिरपेक्ष, डेमोक्रॅटिक लोकशाहीवादी, रिपब्लिक गणराज्य. आता आपण नागरिक शास्त्रात पण शिकलोय नाही, म्हणजे पण तेव्हा आपण असं कधी विचारलं होतं का ह्याचा अर्थ काय, किंवा कदाचित त्यातल्या काही गोष्टीचे मला अर्थ माहिती आहेत. लोकशाही सांगता येतं सोप्या भाषेमध्ये, कदाचित गणराज्य पण सांगता येईल. पण मग जे 5च्या 5 शब्द आहेत ते मला कदाचित प्रिलिम्समध्ये उपयोगाचे येतील, कदाचित मेन्समध्ये येतील, कदाचित मुलाखतीमध्ये पण ते उपयोगाचे येतील. सो मी काय करायला पाहिजे, व्हॉट इज मीन बाय सॉव्हरीन. सॉव्हरीन म्हणजे सॉव्हरीन पॉवर, सुप्रीम पॉवर, सर्वोच्च सत्ता, एवढं तरी कळेल. मग त्याचे 2 आयाम असतात, 2 डायमेन्शन्स असतात, इंटरनल डायमेन्शन, एक्सटर्नल डायमेन्शन. सार्वभौम असं म्हटलं ना आपण, म्हणजे सार्वभौमचा सर्वोच्च सत्ता, असा एवढा ढोबळ तरी अर्थ माहिती पाहिजे आपल्याला. ओके, ते काय माहिती पाहिजे त्याच्याबद्दल? जागतिकीकरण नावाची प्रक्रिया आल्यानंतर त्या सॉव्हर्निटीचं काय झालं इथपर्यंत. कारण तुम्हाला प्रश्न विचारतात, कारण GS मध्ये पॉलिटिक्स आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे, तिथं सॉव्हर्निटी नावाची कन्सेप्ट तुम्ही अभ्यासता. मुलाखतीमध्ये प्रश्न विचारतात, काय वाटतं तुम्हाला की LPG आल्यामुळं इंडियन स्टेट हे सॉव्हरीन राहिलं आहे असं वाटतं का तुम्हाला? आता पंचायत होईल ना आपली, म्हणजे असं कुठल्याच पुस्तकात कधी कुठे लिहिलं आलेलं तुम्हाला बघायला मिळणार नाही. सो तुम्ही तो विचार केलेला असला पाहिजे. सो एक तर सॉव्हरीन म्हणजे काय हे जसं बेसिक माहिती पाहिजे, तसंच त्या सॉव्हर्निटीचं काही झाले का गेल्या 50-60 वर्षामध्ये, किंवा अलीकडे त्याच्याबद्दल काय झालेलं आहे का, तोही मुद्दा तेवढाच महत्वाचा. ओके, मग काय सोशलिस्ट. तो सोशलिस्ट आणि सेक्युलर हे 2 शब्दप्रयोग मूळ सरनाम्यामध्ये नव्हते, तुम्हाला माहिती असेल. ते नंतर 42nd अमेंडमेंट ऍक्ट करून इमर्जन्सीच्या काळामध्ये ओके ते तुमच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय केले गेले, इन्सर्ट केले गेले, कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रिअम्बलमध्ये केले गेले. म्हणजे घटना दुरुस्ती झाली आणि त्या दुरुस्तीद्वारा ते 2 शब्दप्रयोग ऍड केले गेले. आणि तुम्हाला माहिती आहे अलीकडेच त्याविषयी मोठा गदारोळ माजलेला होता. ओके, आत्ताच्या रेजिमनं ते 2 शब्दप्रयोग ड्रॉप करून प्रिअम्बलचं प्रकाशन केलं होतं. आता ते पुन्हा आपण कॅन्डिडेट आहोत, आपल्याला बेसिकली BJP मध्ये पण रस नाही तुर्तास ना काँग्रेसमध्ये रस आहे. मला माफ करा सर. ओके, आपण कॅन्डिडेट म्हणून बोलतोय. आता माझं कॅन्डिडेट म्हणून काय काम आहे त्याच्याकडे बघण्याचं की असं का झालं. तर मग पहिलं आपल्याला कळलं पाहिजे की ही गडबड ह्याच्यासाठी झाली की हे 2 शब्द आधी नव्हतेच, नंतर घातले गेलेले. मग कुठली घटना दुरुस्ती येते, त्याच्या मागचं लॉजिक काय आहे. ओके, त्या 2 शब्दांचा नेमका अर्थ काय, अर्थ त्या घटना दुरुस्ती करते वेळी घातला होता का, तो डिफाईन केला गेला होता का, वगैरे वगैरे वगैरे. ते त्याचे पॉलिटिकल फॉलोआउट्स इतकं तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती आहे. कारण मुलाखतीमध्ये तुम्हाला कॉर्नर करण्याचा पण कधी कधी प्रयत्न केला जाईल. म्हणजे तुम्ही या पक्षाची किंवा त्या पक्षाची बाजू तर घेत नाहीये ना, याची चाचपणी मुलाखतीमध्ये केली जाऊ शकते. सो मी जे मगाशी म्हणालो की वी आर नॉट इंटरेस्टेड ॲट दिस पॉइंट ऑफ टाइम इन दिस पार्टी और दॅट पार्टी. तर बेसिकली मी ऑब्जेक्टिव्हली कुठल्याही गोष्टीकडे बघायला शिकलं पाहिजे. एखादी कॉन्ट्रोवर्सी होते तर मी सिव्हिल सर्वंट म्हणून कसं बघायला पाहिजे त्याच्याकडे, तटस्थपणे म्हणतो ना आपण. मला ह्याची पूर्ण कल्पना आहे की तटस्थ राहणं आणि ऑब्जेक्टिव्ह राहणं हे किती अवघड असतं. पण निदान UPSCची तयारी करून परीक्षा पास होईपर्यंत तरी ही ऑब्जेक्टिव्हिटी तुम्हाला मेंटेन करावी लागते किमान पक्षी. पण जसं नांगरे पाटील इदातेजरांनी तुम्हाला सकाळी सांगितलेलं आहे की खरं तर बॅटल तुमचं त्याच्यानंतर सुरू होतं. खरी तुमची न्यूट्रॅलिटी, खरी कमिटमेंट त्याच्यानंतरच महत्वाची असते. सो त्याच्याकडे नंतर जाऊया. ओके, सो हा दुसरा मुद्दा झाला. तिसरा मुद्दा काय, सेक्युलर म्हणजे काय, डेमोक्रॅटिक म्हणजे काय, रिपब्लिक म्हणजे काय. सो पहिल्या मुद्द्याकडे मी परत येतो. म्हणजेच
तुम्हाला पानापानावरती त्या पानापानातल्या ओळीमध्ये अशा कदाचित संकल्पना येतील. त्या संकल्पना तुम्हाला व्यवस्थित माहिती असल्या पाहिजे. सेक्युलर म्हणजे काय, धर्मनिरपेक्ष म्हणजे काय, सर्व धर्म समभाव म्हणजे काय. बऱ्याच वेळेला आपण समानार्थी वापरतो, ते खरंच समानार्थी शब्द आहेत का? सेक्युलरचं मराठी ट्रान्सलेशन धर्मनिरपेक्ष बरोबर आहे का सर्व धर्म समभाव बरोबर आहे? ह्याचं उत्तर तुम्हाला बेसिक पाठ्यपुस्तकात वाचल्याशिवाय येणार नाही, निदान प्रायमरी उत्तर त्याचं. सो मी पुन्हा सांगतोय, पाठ्यपुस्तकं का वाचायची की त्या विषयातल्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर. सो एनसीईआरटी जेव्हा कॉन्स्टिट्यूशनचं वाचायला लागाल तेव्हा तुम्हाला ओळीतल्या ज्या काही संकल्पना आहेत त्या तुम्ही आयडेंटिफाय करायला शिका. नंबर 1. नंबर 2, आता कन्सेप्च्युअल क्लॅरिटी मला आली आहे, त्या विषयाचा अंदाज आला, मी एनसीईआरटी वाचलेलं आहे. कारण मग आता काय करायचं कॉन्स्टिट्यूशनचं, तर मी जसं मगाशी म्हणालो की कन्सेप्ट समजल्यानंतर किंवा त्या समजून घेता कॉन्स्टिट्यूशन नावाच्या विषयामध्ये अशी भरगच्च माहिती आहे, भरपूर माहिती आहे. आता तुम्हाला हे माहिती आहे की नाही, म्हणजे की घटनेची काहीतरी 12-13 पेक्षा जास्त वैशिष्ट्ये आहेत, घटनेच्या स्वरूपाचे 4-5 मुद्दे आहेत, कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमधल्या उपसमित्या पण बऱ्याच आहेत, मूलभूत हक्क किती आहेत, 12 ते 35 ही कलमं फंडामेंटल राईट्सशी संबंधित आहेत आणि ऍक्च्युली 14 ते 32 ही प्रॉपर कलम मूलभूत हक्काची, या ना त्या मूलभूत हक्काची तरतूद करणारी कलम आहेत, पुरवणारी तरतुदी पुरवणाऱ्या कलम आहेत. ही सगळी माझ्या मते इन्फॉर्मेशन आहे. सो इकॉनॉमिक्समध्ये इन्फॉर्मेशन आहे, सोशलॉजीमध्ये इन्फॉर्मेशन आहे, हिस्ट्रीमध्ये इन्फॉर्मेशन आहे, जॉग्रफीमध्ये इन्फॉर्मेशन आहे. सो तयारी करताना पहिलं काम करायचं त्या विषयातल्या कन्सेप्ट बारकाईने समजून घ्यायच्या आणि दुसरं काम करायचं त्या विषयातली जी माहिती तुम्हाला अशी काय सापडणार आहे तर ती माहिती तुम्ही व्यवस्थित नजरेखालनं घातली पाहिजे. तिला अंडरलाईन करा, तिला थोडक्यामध्ये लिहून ठेवा, तिला हायलाईट करा. मार्ग तुमचा कुठलाही असू शकतो. एखाद्याला पुस्तकातच अंडरलाईन करण्याची सवय असते, एखाद्याला ते लिहिल्याशिवाय जमत नाही. सो स्पर्धा परीक्षेमध्ये असं काही एक सूत्र वगैरे ह्याला काही अर्थ नाही. लक्षात ठेवा की तुमचा फॉर्म्युला तुम्ही घेऊन यायला पाहिजे, कारण तुम्ही आहात, लक्षात ठेवा. दुसरा आणि तुम्ही याच्यामध्ये काही 100% साम्य असं कोण म्हणू शकेल का, तर नाही. ओके, सो हा दुसरा भाग इन्फॉर्मेशन. आता इतिहासामध्ये विचार करताना आपल्याला भीती वाटते, सनावळ्यात इतिहासामध्ये, पण हा एक भ्रमच आहे. इतिहास म्हणजे सनावळ्या, आणि मग आपण इतक्या टेक्निकली त्याच्याकडे बघतो, मग आपलं सगळं तिथं त्रेधा तिरपट उडते. म्हणजे टेक्निकली बघायला लागलो. त्या उलट तुम्ही काय करा, समजा 1857 पासून आपण सुरुवात केलेली आहे, तर डायरेक्ट महत्वाच्या घडामोडीच फक्त बघायच्या हे कोणी सांगितलं इतिहास अभ्यासताना? तसं नाही करायचं. तर समजा 1857चा उठाव, बॅकग्राऊंड काय होती, अचानक उद्भवला नाही ना 1857चा उठाव. जर तुम्ही पार्श्वभूमी नीट त्या प्रकरणातून समजून घेतली तर तो सगळा पट तुमच्या नजरेसमोर उभा राहतो. मग त्यातनं 1857 आपोआप येतं. मग 1857चा उठाव कुठं पसरला नाही, का असं झालं, त्याचंही उत्तर तुम्ही जर पार्श्वभूमी नीट समजून घेतलेली असेल तर त्याच्यात तुम्हाला मिळेल. तुम्हाला पुस्तक सुद्धा वाचायची गरज नाही. सो त्याची एक मेथड आहे. सो स्ट्रॅटेजी काय करायची की मी शॉर्टकट स्वीकारणार नाही. मी बेसिक पुस्तकं वाचताना कन्सेप्च्युअल क्लॅरिटीकडे ध्यान देणार आहे, लक्ष देणार आहे. आणि दुसरं, जी काही इन्फॉर्मेशन आहे तर ती इन्फॉर्मेशन तांत्रिक पद्धतीनं नजरेसमोर न ठेवता त्याचा आगापिछा काय आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, त्याच्या सकट मी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही जर पार्श्वभूमी नीट समजून घेतली की मग जो काही मुद्दा घडलेला आहे, घडामोड घडलेली आहे, तर ती परमनंटली तुमच्या लक्षात राहण्याची शक्यता असते. सो अशा पद्धतीने तुम्ही त्याच्याकडे बघायला पाहिजे. हा दुसरा भाग. तिसरी, सर मला कन्सेप्ट समजलेले आहेत किंवा बऱ्यापैकी समजायला लागले आहेत, मी इन्फॉर्मेशन पण अत्यंत बारकाईनं बघितलेली आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपल्याला इन्फॉर्मेशनच्या बाबतीत, म्हणजे इन्फॉर्मेशनचं महत्व काय त्याच्या बाबतीत, तुम्ही प्रिलिम्सच्या जर प्रश्नपत्रिका बघितल्या तर आपण फंडामेंटल राईट्सची तयारी करताना काय करतो की आर्टिकल 12 डिफाईन स्टेट, म्हणजे 12 मध्ये राज्यसंस्थेची व्याख्या दिलेली आहे. आर्टिकल 13 फंडामेंटल राईट्स आणि लॉ मेकिंग पॉवर ऑफ इंडियन पार्लमेंट किंवा इंडियन स्टेट म्हणून आपण त्याचे मूलभूत अधिकार आणि संसदेचा कायदा करण्याचा अधिकार. मग 14 पासून कलम सुरू होता, राईट सुरू होता. इक्वॅलिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, आर्टिकल 14. आर्टिकल 15 प्रोहिबिट्स डिस्क्रिमिनेशन. आर्टिकल 16 guarantees or seeks to guarantee equality of opportunity in public employment. 17 abolition of untouchability. 18 abolition of titles. सो कायद्यापुढे समानता, कायद्याचं समान संरक्षण 14, भेदभावाला प्रतिबंध 15, सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये समान संधी 16, अस्पृश्यतेचं उच्चाटन 17 आणि पदव्यांची समाप्ती 18.
आता तुम्ही म्हणाल, हे फारच सोपं आहे, हे आम्हाला माहिती आहे नागरिक शास्त्रातून. परीक्षेत विचारताना असं विचारतच नाहीत. काय करतात? आर्टिकल 15 सब क्लॉज 1, 2, 3, 4, 5. म्हणजे मला नुसतं आर्टिकल 15 ब्रॉडली माहिती असून चालत नाही, तर आर्टिकल 15 मध्ये सब क्लॉजेस काय आहे, उपकलम काय आहे, पुन्हा घाबरून जायचं कारण नाहीये. म्हणजे आपल्याला नीट समजून घ्यायचं आहे की ही परीक्षा काय आहे, काय प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तसंच आर्टिकल 16चं पण आहे. सो फंडामेंटल राईट्स नावाचा सेक्शन महत्वाचा आहे, त्यातल्या सगळ्या प्रोव्हिजन्स महत्वाचे आहेत. मग मेन प्रोव्हिजन तुम्ही नाही लक्षात ठेवायच्या केवळ, तर मेन प्रोव्हिजन मध्ये ज्या उपकलम आहेत, सब क्लॉजेस आहेत, तर तीही तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्याच्यात कदाचित असे असू शकतं की कलम 15 मध्ये जर 5 उपकलम असतील, 16 मध्ये 5 उपकलम असतील, तर ही सगळीच्या सगळी मूळ संविधानात होती का? तर नाही. त्यातलं एखादं उपकलम कुठली तरी घटना दुरुस्ती करून समाविष्ट केलेलं असू शकतं. सो मग आता दुसरा मुद्दा आला टेक्निकल डिटेलवाला, की कुठली अमेंडमेंट होती, कुठल्या साली झाली, कुठलं सरकार त्या काळामध्ये होतं. सो जितकी काही इन्फॉर्मेशन तुमच्या सिलेबस मधल्या प्रकरणाविषयी तुम्हाला आयडेंटिफाय करता येते, तेवढी इन्फॉर्मेशन तुमच्या गाठीशी असली पाहिजे. हा माझा दुसरा मुद्दा. आणि शेवटचा आता तिसरा त्या अभ्यासाच्या व्यूहरचनेमधला. सो कन्सेप्ट, इन्फॉर्मेशन काय, तिचे जितक्या डायमेन्शन्स तुम्हाला आयडेंटिफाय करता येतील तेवढ्या. आणि मग शेवटचं मी म्हणेन की करंट अपडेट म्हणते ना मी त्याला, म्हणजे अपडेट. फंडामेंटल राईट्स मध्ये काय अपडेट झाले का बाबा? डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल नावाचा चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये काय अपडेट झालेलं आहे का? प्लॅनिंग नावाच्या इकॉनॉमीमध्ये सेपरेट चॅप्टर आहे. आता तुम्हाला माहिती असेल, नव्या सरकारनं प्लॅनिंग कमिशन नावाची गोष्ट काय केलेली आहे, स्क्रॅप केली, आणि त्याच्या जागी काय आलेलं आहे, नीती आयोग आलेला आहे. नीती आयोग असं रफली म्हणतो आपण. ओके. सो मग इथं तुम्हाला नंबर 1 प्लॅनिंग कमिशन नावाची गोष्ट आली कुठून, घटनेत त्याची तरतूद आहे का, ते कसलं कमिशन होतं, कोण कोण असायचं, त्याचा प्रवास काय आहे, आणि आत्ताच्या सरकारनं ते स्क्रॅप करण्याचा निर्णय का घेतला. आधीच नाही ठरवायचं हे चुकीचं केलं किंवा चांगलं केलं, आधी नीट अभ्यास करायचा त्याचा. आणि मग नीती आयोग, आता 1च वर्ष झाले ना सरकारला, आणि त्यात नीती आयोगाची स्थापना करून त्याच्याही पेक्षा कमी काळ झालेला आहे. सो एवढ्या कमी कालावधीमध्ये आपल्याला नीती आयोगाचं मूल्यमापन करता येत नाही, नाहीतर आपलं मूल्यमापन हे खूपच वरवरचं ठरेल. सो वी हॅव टू वेट अँड वॉच. पण आपण आपला अजेंडा काय ठरला पाहिजे, की आत्ताच तुम्हाला माहिती असेल ना, म्हणजे कॉन्ट्रोवर्सी सध्या चालू आहे, त्यामुळे तुम्हाला माहिती असेल की एक 4 ते 5 दिवसापूर्वी, इफ आय एम नॉट रॉंग, तुम्ही करेक्ट करू शकता, की चीफ मिनिस्टरची बैठक झाली, नीती आयोगाची बैठक झाली, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये काही गोष्टी ठरलेल्या आहेत, काही गोष्टी ठरतील पुढं. सो त्याच्यावर बारकाईने नजर ठेवायची. सो प्लॅनिंग मी जर इकॉनॉमिक्समध्ये अभ्यासणार असेल आणि त्या प्लॅनिंगच्या बाबतीमध्ये आत्ता काहीतरी घडलेलं असेल, आता प्लॅनिंगच्या बाबतीमध्ये तर नीती आयोगाच्या बाबतीमध्ये, तर काय काय घडतं याच्यावरती माझी बारीक नजर असली पाहिजे. सो तिसरा जो माझा मुद्दा आहे तुमच्या व्यूहरचनेमधला जो महत्वाचा आहे, तो म्हणजे जो सिलेबस आहे ज्या ज्या विषयातला, त्याच्या अनुषंगाने जर काही करंट घडत असेल तर मला ते व्यवस्थित माहिती करून घ्यायचं आहे. मग तो कॉमर्समधला असू द्या, सायन्समधला असू द्या, हिस्ट्रीमधला असू द्या, जिओग्राफीमधला असू द्या. आता हिस्ट्रीमध्ये तुम्ही म्हणाल हिस्ट्रीमध्ये करंट काय असू शकतं, म्हणजे तर कुणाची पुण्यतिथी असू शकते, कुणाची बर्थ सेंटेनरी असू शकते, कशाला तरी 50 वर्ष झालेत, कशाला तरी 100 वर्ष झालेत, कशाला तरी 125 वर्ष झालेली आहेत, पहिल्या महायुद्धाला मागच्या वर्षी 100 वर्ष होऊन गेली. म्हणजे सो असे त्यातनं प्रसंग पुढे येतात, किंवा काहीतरी घडतं की जिचा संबंध हा हिस्ट्रीमधल्या कुठल्या तरी घडामोडीशी असतो माझ्या. सो मग ते त्या काळासाठी महत्वाचं बनतं. सो ते करंट आहे त्यासाठी आपल्याला. सो त्याचा धागा जरी हिस्ट्रीमध्ये घेऊन जावा लागत असला तरी ते आता आपण करंट म्हणून बघायला पाहिजे. सो व्यूहरचनेमधला जो कॉन्क्रीट पहिला मुद्दा मी तुमच्या समोर ठेवलेला आहे तो हा आहे की तुम्ही अभ्यास करताना कन्सेप्ट, डिटेल इन्फॉर्मेशन, आणि तिसरं त्याचं करंट कंटेम्पररी डायमेन्शन तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. मी म्हणेन की हे जर का तुम्ही करू लागला तर तुमच्या व्यूहरचनेमधला पहिला फंडामेंटल भाग तयारीचा मी काय तुम्ही करायला लागलेला आहात, किंवा तो तुम्ही समोर ठेवलेला डील करताय असा त्याचा अर्थ होईल. हा एक भाग. आता दुसरा भाग, दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये ए नोट्स आहेत आणि बी सराव चाचण्या आहेत. मुद्दा म्हणून मी सांगणार आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की सर नोट्स किती काढायचे आणि कशा काढायच्या. तर मी त्याला एकच उत्तर देईन, कारण मी आत्ता काही सांगितलं तर त्याचा काही उपयोग नाही, आणि असं त्याला काही एक ठरीव ठाशीव असं उत्तर पण नाही. मी एवढंच म्हणेन की हा खरं तर तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे त्याच्यावर अवलंबून असणारा भाग आहे. एखाद्याला लिहिल्याशिवाय लक्षात राहत नाही. आता वी डोंट नो ना, म्हणजे व्हॉट काइंड ऑफ पर्सन यू आर किंवा समबडी इज. किंवा एखाद्याला असं असतं की फार कमी लिहायची सवय असते.
सो तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे यावर ते तुम्ही ठरवा, नंबर 1. आणि नंबर 2, पण तरी पण मला एक विनंती तुम्हाला करायची आहे की तुमची सगळी एनर्जी नोट्स काढण्यामध्ये घालवू नका. कारण जो विद्यार्थी MPSC UPSC ची तयारी करायला येतो ना, तर जबरदस्त एनर्जी असते त्याच्याकडे. आणि एनर्जी कशात घालतात? एक 400 पानाचं पुस्तक वाचून त्याची ते जवळपास 250 ते 300 पानं लिहितात. गेली ना सगळी एनर्जी त्याच्यामध्ये. सो डोंट डू दॅट. तुम्हाला जिथं अत्यंत आवश्यक वाटतं, कन्सेप्ट लिहावीशी वाटली, कमी शब्दात लिहावीशी वाटली, वैशिष्ट्य लिहावीशी वाटली, त्याचा फ्लो चार्ट तुम्ही केला, त्याचा पाय चार्ट तुम्ही केला, सो मी माझं विनंती काय आहे, कमीत कमी लिहा, नेमकं तेवढं लिहा. सो नोट्सच्या बाबतीमध्ये एकच तुम्ही पथ्य पाळलं पाहिजे की तुमची जास्तीत जास्त एनर्जी वाया जाता कामा. त्याच्यामध्ये एक स्ट्रॅटेजी काय असू शकते की आता मला माहिती नाही की मी कसल्या प्रकारचा व्यक्ती आहे, कधीच मी तसा विचार केला नाही. मग मी काय म्हणेन की अशा विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचे पहिले 2 किंवा 3 चॅप्टर डिटेल की मी वाचतो व्यवस्थित, कन्सेप्ट, इन्फॉर्मेशन, करंट मी आयडेंटिफाय करतोय आणि ते बऱ्यापैकी डिटेलमध्ये मी लिहून काढतोय. काय हरकत नाही पहिले 2-3 चॅप्टर तसं करायला. पण जेव्हा तुम्ही पहिला चॅप्टर तयार केल्यानंतर दुसरा करता किंवा तिसरा करता, नंतर तुमच्या लक्षात यायला लागते की अरे आता काय मला पुढचे चॅप्टर इतक्या डिटेल लिहिण्याची गरज नाही. मी काय करतो, पुस्तकातच अंडरलाईन करतो आणि जेवढे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत तर तेवढेच मी कोऱ्या कागदावरती किंवा माझ्या नोटबुकमध्ये किंवा मी फाईलमध्ये ते लिहून ठेवतो. अशी पण स्ट्रॅटेजी वापरायला त्याच्यामध्ये काही हरकत नाही. सो जो नोट्सचा भाग होता तर त्या बाबतीत मी म्हणेन की तुमची एनर्जी तिथं जास्त वाया घालवू नका. ओके, हा एक भाग. आता दुसरा, सराव चाचण्या. म्हणजे व्हेरी 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 कितीही वेळा तुम्ही व्हेरी म्हणला तरी चालेल, इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहे तुमच्या तयारीमधला. तुमच्या व्यूहरचनेमध्ये, स्ट्रॅटेजीमध्ये इनबिल्ट पार्ट असला पाहिजे. कशाचा? सराव चाचण्याचा. म्हणजे मी अभ्यास करतोय, वाचतोय, सगळं पुस्तकं वाचलेत, स्टँडर्ड पुस्तकं वाचलेत, नोट्स वाचलेत, सगळं मी करतोय, पण मी माझं मूल्यांकनच केलं नाही तर चालेल का? थेट परीक्षेतच जाऊन बसलो नाही तर स्पर्धा परीक्षेमध्ये चालणार नाही. कारण 1 लाख सिरियस अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत आणि ते 1 लाख सिरियस म्हणजे मी जे सांगतोय सगळं तसं करणारे असतात. मी सांगतोय म्हणजे माझा प्रत्येक शब्द प्रमाणे अशातला काही भाग नाही, पण त्या पद्धतीने तयारी करणारे त्या अर्थाने सिरियस विद्यार्थी असतात. सो सराव चाचणी फार महत्त्वाची आहे. म्हणजे तुम्ही केलेली तयारी जर तुम्हाला इव्हॅल्युएट करायची असेल, म्हणजे मी म्हटलं की मी फंडामेंटल, म्हणजे मी पहिलं काय केले, कॉन्स्टिट्यूशनल हिस्ट्री, फंडामेंटल राईट्स, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, फेडरलिझम, असे 4 चॅप्टर्स मी वाचलेले. आणि मग मी आता काय करायला लागलोय की त्या 4 चॅप्टर्सवरती प्रिलिम्सला कशा प्रकारचे प्रश्न विचारले, एक समजा 100 प्रश्न काढले मी आणि ते प्रश्न मी चॅप्टर वाईज सोडवायला सुरुवात केली. तर मग तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे की फंडामेंटल राईट्स मी वाचलंय, अभ्यास केलाय, रिव्हिजन मी त्याची केलेली आहे, पण मला त्यावर आलेले प्रश्न सोडवता येत आहेत का? सराव चाचणी महत्वाची त्याच्यासाठी. मग येत असतील तर काहीच प्रश्न नाहीये, पण येत नसतील तर मग तुम्हाला विचार करावा लागेल की का येत नाहीयेत, मी का. मग असं होऊ शकतं की मी मेन लक्षात ठेवलंय पण 15चं उपकलम लक्षात ठेवलं नाही, मग 15चा अमुक उपकलम कुठल्या घटना दुरुस्तीने ऍड केलेले हे पण मी लक्षात घेतलं नाही. माझं वाचन बरोबरच आहे. खोलात जाऊन वाचन करण्याची गरज आपल्याला प्रश्नपत्रिका सोडवताना लक्षात येते. आता मेन्सच्या बाबतीतला एक मी प्रश्न सांगतो, पुन्हा पॉलिटिक्सलाच माझा विषय असल्यामुळे मी सांगतो. एक प्रश्न गेल्या वर्षीच्या मेन्सला UPSC मधला विचारलेला आहे की सर्वोच्च न्यायालयाची घटनेचा संरक्षण करता या नात्यानं बजावलेल्या भूमिकेची असेसमेंट करा. सर्वोच्च न्यायालय शब्द क्रमांक 1, नंबर 2 घटनेचा संरक्षक करता, नंबर 3 भूमिकेची असेसमेंट. सर्वोच्च न्यायालयाची कामं असून माहिती असून चालेल का? पुरेसं आहे का? काम विचारलं नाही, विचारले काय? प्रोटेक्टर ऑफ कॉन्स्टिट्यूशन, द इन्स्टिट्यूशन विच प्रोटेक्ट्स, सेफगार्ड्स द कॉन्स्टिट्यूशन. तो रोल तिनं कशा बजावलेला आहे त्याची असेसमेंट करा. आता मला सांगा, अशा जर प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायची असतील तर आधी प्रश्न आपण बघितलेले असले पाहिजेत. आणि दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ज्याच्याबद्दल मी बोलतोय आता, की त्या चॅप्टरचा अभ्यास झाल्यानंतर अशा प्रकारचे प्रश्न बघून मी त्याचं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न केलाय का नाही केलाय म्हणजे. आणि जर तुम्ही प्रयत्न केलेला असेल, पहिल्यांदा कदाचित 10 पैकी 2च मार्क देतील शिक्षक आपल्याला, कारण मुद्दे चालले नाहीत, नुसती कार्य लिहून ठेवलेस, असेसमेंट कुठं आहे तुझी असं विचारतील आपल्याला शिक्षक आपले. म्हणायचं की सर ठीक आहे, आता माझं चुकलेलं आहे, आता मला कळलेलं आहे काय तुम्ही म्हणताय ते. सो फिरून उत्तर लिहायचं आणि मग जरा कुठेतरी ते 4 मार्कांकडे जाईल. तिसऱ्यांदा उत्तर लिहायचं. तुम्हाला कदाचित असं वाटेल की असं काय करतात का कुठं, पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा.
माझ्याकडे असे विद्यार्थी असतात 20-20 वेळा एका प्रश्नाचं उत्तर लिहून बघतात, 20 वेळा. ही काही परिकल्पना सांगत नाही मी तुम्हाला, कारण त्यांना पहिल्या अटेम्प्टमध्ये होण्याचं स्वप्न घेऊन ते आलेले असतात. मला दुसरं वर्ष नाही पृथ्वीवरती, एकच वर्ष मी पृथ्वीवर राहणार आहे, म्हणजे त्याचं पुन्हा दडपण घ्यायचं नाही उगीच. म्हणजे तुम्ही काहीतरी दडपण घ्यावं घरी निघून असं मला त्याच्यामध्ये म्हणायचं नाही. म्हणजे कारण आपण असतो, अवेलेबल असलेला वेळही तेवढाच असतो. कुणासाठी 2 वर्ष, कुणासाठी 1 वर्ष असं असतं का? नाही, तर वेळ तेवढाच आहे ना. म्हणजे सो असलेला वेळ तुम्ही कसं वापरता, कुठल्या इंटेन्सिटीनं वापरता, कसं त्याच्याकडे बघता, ह्याच्यावरती गोष्टी बऱ्याच डिपेंड करतात. म्हणून तो मुद्दा सांगतोय. सो सराव चाचण्या, प्रिलिम्स असेल तर MCQs आणि मेन्स असेल तर रिटन, या फॉर्ममध्ये तुम्ही भरपूर सोडवल्या पाहिजे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मी बऱ्याच ठिकाणी हे सांगत असतो. शीतल ओगले म्हणजे जळगावला CO होत्या, त्या आता त्या रत्नागिरीला गेल्या. ओके, फ्रेश BA आणि BA नंतर थेट निर्णय काय घेतला? UPSC करायचा. आता कॉन्झर्वेटिव्ह मी शिक्षक असल्यामुळं जेव्हा तिचे वडील आणि ती मला विचारायला आली की काय करू आता, तर मी तिला सल्ला दिला की तू MA ला ॲडमिशन घे, कारण ती SP कॉलेजमधली BA मधली टॉपर विद्यार्थिनी होते. कारण ती म्हणली काय MA ला ॲडमिशन घ्या असं म्हणताय, समजा मी म्हणले की UPSC नाही झालं तर तू MA केलेलं असेल, त्याच्यावरती तुला नेट सेट देता येते, म्हणजे तुझं पॅरलल करिअर तयार आहे. आता शिक्षक म्हणून आणि पालक म्हणून विचार करताना ह्याची तयारी कुठेतरी मनामध्ये ठेवली पाहिजे, म्हणून आम्ही सल्ला दिला. तिने केलं पण तसं. टॉपर होती, तिला हॉस्टेल मिळालं, ॲडमिशनचा प्रश्न नव्हता. आणि 1 महिना झाल्यानंतर तिचे वडील आणि ते मला भेटायला आले परत. म्हणलं कसं काय चाललंय? ती म्हणली की सर मी MA सोडून दिलं, कॅन्सल करून मी आलेली आहे इथं, कारण मला असं लक्षात आलेलं आहे की एक तर ते करता येऊ शकतं, नाहीतर UPSC करता येऊ शकतं. आता हा चॉईस इज युअर्स. मी शिक्षक म्हणून बघताना त्यांना असं म्हणालो की सर नाही झालं तर काय, हा मला प्रश्न पडलाय, त्यामुळे मी तुम्हाला सल्ला दिला, माझं त्याच्यामध्ये काही नाही. तर ते म्हणले की जे काय व्हायचं ते होऊ द्या, मी वडील म्हणून समर्थ आहे, हिचं समजा UPSC MPSC नाही झाली तर मी काय करायचं ते मी नंतर ठरवतो. म्हटलं दॅट्स बेस्ट, मला काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. पहिलं वर्ष तयारी केली, प्रिलिम्स पास नाही झाली, सो तयारीचं 1 वर्ष, परीक्षेचं 1 वर्ष वाया गेलं, त्या अर्थाने वाया गेलं. ओके, आणि तो तिच्या आयुष्यातला पहिला निगेटिव्ह रिझल्ट होता. त्याच्या आधी ती सतत टॉपर आलेली मुलगी होती, मराठी माध्यमातूनच मात्र, पण एक्सलंट स्टडी होता. हे दुसरं वर्ष प्रिलिम पास, ओके, मेन्स पास, इंटरव्ह्यू दिला, त्या वर्षी तिला 180 रँक आली, IRS म्हणून तिचं सिलेक्शन झालं. आता मला तुम्हाला मागे घेऊन यायचं आहे, कशी काय झाली ही. त्याच्यानंतर पुन्हा परीक्षा दिली, कारण तिला IAS व्हायचं होतं. तिसऱ्या वेळेला काय झालं तिचं, तिन्ही स्टेपमधनं थ्रू आहे ती. प्रिलिम्स पास, मेन्स पास, इंटरव्ह्यू दिला, पुन्हा सिलेक्शन आहे. त्या वर्षी तिचा स्कोर ऍक्च्युली वाढून देखील रँक खाली आली. कारण अनेक असू शकतात. मग परत प्रयत्न दिला, पुन्हा मेन्स दिली, पुन्हा इंटरव्ह्यू दिला, आणि त्या वर्षी संपूर्ण भारतात ती 37वी आली, 37th रँक. ओके, आता तिने 3 मेन्स दिल्या, तिन्ही मेन्सला कन्सिस्टंटली स्कोर वाढत होता. 3 वेळा इंटरव्ह्यू दिला, तिन्ही इंटरव्ह्यूला मार्क्स कसे, तेव्हा 300 मार्क होते, 192, 195, 202 असा स्कोर आहे त्याचा इंटरव्ह्यूचा, मराठी माध्यमातली विद्यार्थी. आता मी जेव्हा याच्याकडे बघतो, किंवा मला तुम्ही विचाराल कसं काय झालं हे, तर जेव्हा ती पहिल्यांदा प्रिलिम फेल झाल्यानंतर काय केलं होतं तिनं, ते जास्त महत्वाचं आहे. पुढचा निकाल महत्वाचा नाही माझ्या मते, कारण निकाल कसा येणार हे मला 100% खात्री होती. का खात्री होती मला, कारण जे तिनं फेल झाल्यानंतर केलं त्याच्यामुळं. काय केलं, तिला मी सांगितलं की एक काम कर, 2 दिवस दे वेळ, आणि का तुझं असं झालेलं आहे, तुझा GSचा स्कोर आपल्याला माहिती असतो ना, म्हणजे इतकी तयारी केली, इतके प्रश्न मी सोडवले होते, इतका माझा स्कोर येईल असं मला वाटलं होतं, पण तो काय आलेला नाही. मग व्हॉट वेंट रॉंग, अनालाइज दॅट. ओके, ते तिने केलं 2 दिवस देऊन की इथं माझं कमी. त्यावेळेला ऑप्शनल प्रिलिम्सला असायचा, प्रिलिम्सला पण ऑप्शनल असायचा, आणि GS 150 मार्काला असायचा. सो तिने अनालिसिस केलं, तिने सांगितलं मी अनालाइज केलेलं आहे, आणि अत्यंत कडकपणे माझं अनालिसिस मी केलेलं आहे, आणि मी ते आता गुंडाळून ठेवणार. आता मला काय करायचं सांगा. मी तिला असं म्हटलं की तू असं समज की तू प्रिलिम्स पास झालेली आहेस, आणि येणाऱ्या 3 महिन्यामध्ये, त्यावेळेला 2 ऑप्शनल असायचे, पॉल सायन्स 5 टेस्ट, मराठी लिटरेचर 5 टेस्ट, आणि GSच्या 5 टेस्ट. 15 टेस्ट मला डिसेंबरपर्यंत तुझ्याकडनं हव्यात. टाइम टेबल केलं आणि टेस्टला सुरुवात केली. 15 टेस्ट तिनं त्या डिसेंबर एंडपर्यंत सोडवलेले आहेत. आता मला सांगा, पॉल सायन्स नावाच्या विषयावर तुम्ही 5 टेस्ट, त्यावेळेला 300 मार्काला एक पेपर असायचा, 2 मार्काची मिळून 600 मार्क व्हायचे. 5 वेळा
टेस्ट दिलेली एका विषयावरती आणि ती कॉम्प्रिहेन्सिव्ह असायची, काय होईल मला सांगा? मी जेव्हा पहिली टेस्ट द्यायला जातो तेव्हा किमान 2 ते 3 वेळा तरी मी पॉल सायन्स वाचतो की नाही? म्हणजे झालं. मग दुसरी टेस्ट पुन्हा तोच विषय, पुन्हा 2-3 वेळा वाचन झालं. असं 5 टेस्ट दिल्यानंतर किती वेळा वाचन झालं असेल तिचं सांगा मला? किमान 15 वेळा तरी झालं असेल की नाही? म्हणजे 15 वेळा वाचन झालं असणार तिचं. आणि लिखाण किती वेळा झालं? 5 वेळा. पेपर पुरतं बोलायचं तर 5 वेळा लिखाण. मी तेव्हाच तिला म्हणलं, शीतल आता आपल्यासाठी फक्त प्रिलिम्स ऑब्स्टॅकल आहे. मी तुला गॅरंटी देतो पुढच्या वर्षी जर तुला मेन्स लिहिण्याचा चान्स मिळाला तर तू मेन्समध्ये कुठल्याही प्रकारे काळजी करण्याचं कारण नाही. आणि तसं झालं ते. आता ती काय माझी बडाई मी सांगत नाही, कारण मला पूर्ण तिची खात्री होती की ज्या प्रकारे तिने, आणि हे जर तुम्ही केलं ना तर तुम्हाला कुणीही रोखू शकणार नाही. हा एखाद्या वर्षी इकडे तिकडे होऊ शकतं म्हणजे, ओके, पण अदरवाईज त्याच्यामध्ये अपयश येण्याचं काही कारण नाहीये. आणि हे किती टक्के विद्यार्थी करतात असं? तुम्ही म्हणाल की सगळेच करत असतील ना, म्हणजे असं 1% विद्यार्थी देखील हे करत नाही. आणि तिचा एक स्वभाव होता, तिला त्यामुळे तिचे विद्यार्थी मित्रमैत्रिणी आरोगट म्हणायचे. काय स्वभाव होता? आता मी पेपर इव्हॅल्युएट केलेला आहे, त्यावेळेला 60 मार्काला आणि 30 मार्काला असे 2 प्रकारचे प्रश्न असायचे. मग मी काय केलं की मी मुद्दाम डिटेल का सांगतोय ते फार महत्वाचं आहे. 60 पैकी मी मार्क्स दिले 28 मार्क्स आणि जास्तीत जास्त किती मार्क्स? 31 मार्क्स. ती काय विचारायची? ते स्वभाव होता, सर मला यात 40 मार्क मिळवण्यासाठी काय करावं लागेल सांगा. म्हणजे मला 28 आणि 31 मार्क का मिळाले असा प्रश्न नसायचा तिचा. तिचा प्रश्न उलटा असायचा, मला 40 मार्क जर 60 पैकी मिळवायचे असतील तर मला काय करावं लागेल. आता मी तिथं लिहिलेलं असायचं, सर्व मुद्दे समाविष्ट करा, उदाहरणं वाढवा, विचारवंतांचे रेफरन्सेस द्या, केसेसचा जास्तीत जास्त वापर करा, फक्त भारतातल्या केसेसचा रेफरन्स देऊ नका, जरा आंतरराष्ट्रीय केसेसचे दाखले द्या. ती इनपुट त्याच्यामध्ये लिहिलेलं असायचं. पण आम्हाला एक पेपर इव्हॅल्युएट करायला किमान 45 मिनिटं लागतात. 25 ते 30 पानाचा पेपर असतो. आम्ही शब्द बघतो, वाक्यरचना बघतो, भाषा बघतो, फ्लो बघतो, कंटेंट बघतो, सगळं बघावंच लागतं. म्हणजे एवढं जर का नाही काही केलं तर कॅन्डिडेट यशस्वी कसा होईल म्हणजे. आणि त्या फीडबॅकला नाही तर काहीच अर्थ नाही. राईट मार्क दिले, पुढे गेला, कळणार कसं त्या विद्यार्थ्याला? सो तेवढा वेळ घालून ते इनपुट, मग तिला सांगा हा हे तू जर केलंस तर ते व्यवस्थित होईल. म्हणजे कसं काय मेन्समध्ये तिला सातत्यानं चांगला स्कोर मिळाला? म्हणजे सराव चाचण्या. फेल झाला असताना देखील तुम्हाला सोपं वाटेल ऐकायला, मला सांगायला तर जास्त सोपं वाटतंय. म्हणजे इमॅजिन करा, फेल झाल्यानंतरच्या मनस्थितीमध्ये पास झालोय असं समजून इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच टेस्ट द्यायच्या. हे जर का तुम्ही केलं तर तुम्हाला कुणीही अडवू शकणार नाही त्याच्यामध्ये. ओके, सो सिलेबस अनेक वेळेला तुमच्या नजरेखालनं जाईल, तुम्ही त्याला रिवाईज करता, तुमच्या मनामध्ये विचाराची प्रक्रिया सुरू होते. आणि जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष कागदावरती उतरवता तेव्हा सगळ्या गोष्टी, टाईम मॅनेजमेंट होते का माझं, मला जसं पाहिजे तसं उत्तर लिहिता येते का, माझी उदाहरणं कुठं कमी पडतात, कुठं ती वाढवायला पाहिजेत, कुठं माझी प्रस्तावना नेमकी आहे नाही, कुठं माझं कन्क्लुजन चुकलेलं आहे, कुठं कुठल्या कॉम्पोनंटला जास्त वेळ दिलाय किंवा जास्त वेटेज दिले, कुठं कुठल्या कॉम्पोनंटला कमी वेटेज दिले, कळणार कसं? मी 4 तास जर इथं बोलत बसलो तर त्याच्यातनं काहीच निघणार नाही. म्हणजे हे कधी मिनिंगफुल होईल जेव्हा तुम्ही त्या कागदावरती काहीतरी लिहून मला दाखवता ना. म्हणजे आता सुरू करा तयारी, अभ्यासानंतर प्रश्न बघा आणि मला लिहून दाखवा, आणि मग त्या लिखाणावर आधारित मी तुमचं मूल्यांकन करू शकतो. तशी तुमची शिस्त असणे. त्याच्यासाठी काय आवश्यक आहे तर सराव. प्रिलिम्सला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सचा आणि मेन्सला डिस्क्रिप्टिव्ह जी उत्तरं असतात तशा प्रकारच्या उत्तरांचा प्रश्नांचा सराव तुम्ही केला पाहिजे. हा दुसरा कॉम्पोनंट माझ्या व्यूहरचनेमधला होता. तिसरा जो एक महत्वाचा कॉम्पोनंट आहे, जो खरं तर दुसरा म्हणून मी सांगायला पाहिजे पण थोडासा क्रम इकडे तिकडे झाला, पण तो मिस आउट होता कामा आहे, तो पुन्हा इनबिल्ट आहे. तो काय आहे? रिव्हिजन नावाची गोष्ट तुमच्या टाइम टेबलमध्ये इनबिल्ट असली पाहिजे. रिव्हिजन, तुम्हाला इतक्या गोष्टी वाचायच्या असतात, इतके विषय असतात, त्याच्यात प्रकरणं अनेक असतात. तुम्हाला न्यूजपेपर वाचायचा आहे, तुम्हाला जर्नल्स वाचायचे आहेत. एकदा वाचलं तर चालेल का मला सांगा हे सगळं? आज मी इकॉनॉमी वाचले, 1.5 महिन्याने मी जिओग्राफी वाचले, आणि त्याच्यानंतर 2 महिने मी हिस्ट्री वाचले, झाले 6 महिने. आणि मग मी काढले कॉन्स्टिट्यूशन, जे सुरुवातीला वाचलं ते काढलं, किंवा इकॉनॉमी जे काय वाचले मी, मला ते वाचताना परत वाटतं की हे मी वाचले का नाही आधी. म्हणजे तसंच वाटणार ना. म्हणजे काय आपला मेंदू काही कम्प्युटर नाही ना. म्हणजे एकदा वाचलं की बरोबर ते स्टोअर करून ठेवायला. म्हणजे काही गोष्टी आठवतील, बऱ्याचशा गोष्टी आपण विसरून गेले, त्याच्यानंतर 5-6 गोष्टी वाचलेत आपण. सो मी एक रफली असं सांगतो की किमान 2 रिव्हिजन्स तुमच्या प्रत्येक गोष्टीच्या व्हायला पाहिजेत. किमान 2 रिव्हिजन्स. हे कदाचित काही बाबतींमध्ये जास्त वाढेल. कोण म्हणेल की नाही सर मला 3 वेळा तरी रिवाइज करावं लागेल, हा तुमचा प्रश्न आहे. पण मी किमान काय सांगेल, 2 रिव्हिजन तर तुम्ही प्रत्येक गोष्टीला द्यायलाच पाहिजे.
सो व्यूहरचनेमध्ये रिव्हिजनला सेपरेट टाइम टेबल तुम्ही ठेवायला पाहिजे. त्याची एक बेस्ट स्ट्रॅटेजी काय असू शकते? 10 तास तुम्ही अभ्यास करता ना पूर्ण वेळ, मी असं इमॅजिन करतोय 9 तासच अभ्यास करायचा. सगळं गुंडाळायचं रात्री झोपताना, काय 10 वाजता 11 वाजता जे काय आहे, 11 वाजता झोपत असाल तर 10 वाजता अंथरुणावर पडायचं आणि 1 तास दिवसभरामध्ये जे तुम्ही केलेले ते सगळं आठवायचं. ओके, तुम्ही जर असं करायला लागला, मला सांगा पिक्चर आठवायची गरज असते का आपल्याला? कादंबरी आठवायची गरज असते का? कथा आठवायची गरज असते का? चरित्र आठवायची गरज असते का? धडाधड सांगतो आपण, नुकतंच आत्ता वाचले असं 6 महिन्यापूर्वी 6 वर्षापूर्वी वाचलेलं असलं तर, कारण आपण तितके समरस झालेलो असतो ना तिथं कोणी सांगत नाही आपल्या समरस होऊन वाच म्हणजे, पण नेमकं अभ्यासाचं वाचायला लागलं की आपल्याला अडचण यायला लागते. म्हणजे हा आहे, आपण म्हणूयात की आपली कमतरता आहे असं म्हणूयात आपण. पण तुम्ही जेव्हा वाचा, म्हणून मग एकदा वाचलेलं लक्षात राहिल्याची खात्री नाही, म्हणून किमान 2 रिव्हिजन्स प्रत्येक गोष्टीला तुम्ही द्यायलाच पाहिजे सोडवी. आणि त्याची स्ट्रॅटेजी एक मी तुम्हाला सांगितली की रोज किमान अर्धा तास, मॅक्सिमम तास, 3 दिवसामध्ये 2 तास, आठवड्यामध्ये 4 तास, 15 दिवसातून 1 दिवस, महिन्यातनं 2 दिवस, ते 2 दिवस, महिन्यातले 15 दिवसातला तो 1 दिवस, आठवड्यातले ते 4 तास, 3 दिवसातले ते 2 तास आणि रोजचा अर्धा किंवा 1 तास. त्या काळामध्ये कुठलीही नवी चिठ्ठी, चपाटी, पुस्तक, रेफरन्स वाचायचं नाही, हातात घ्यायचं नाही. काय करायचं त्या काळात? जे फक्त आधी तुम्ही वाचलेलं आहे ते रिकलेक्ट करण्याचा प्रयत्न करायचा. ओके, हा तिसरा कंपोनंट तुमच्या त्या स्ट्रॅटेजीमधला असला. चौथा जो मला मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे ते खरं तर वेगळ्या पद्धतीने मी आधी त्याला स्पर्श केलेला आहे, पण मला तो जाणीवपूर्वक वेगळा काढून सांगायचा. तो काय आहे की तुम्हाला कदाचित आश्चर्य पण वाटेल, म्हणजे हा काय प्रकार असतो. आणि मी खूप रफली सांगतो तुम्हाला, म्हणजे फार वाईट शब्दात मी सांगतो, म्हणजे असं बोलू नये म्हणजे, पण मी बोलतो तरी. अप्लाय युअर माइंड. तुम्ही म्हणाल की काय सांगताय, म्हणजे आम्ही विवेकी विद्यार्थी आहोत आणि तुम्ही सांगताय अप्लाय युअर माइंड म्हणजे काय? सांगा, आम्ही काय डोकं वापरत नाही तुम्हाला म्हणायचं का? इतके दिवस डोकं वापरलं नाही असं म्हणायचं का तुम्हाला? असं मला म्हणायचं नाही आहे. म्हणजे सो अप्लाय युअर माइंड याचा अर्थ काय की समजा काहीतरी वाचलंय, तुम्ही वाचले, लक्षात ठेवले, पुढे गेलं, असं करायचं नाही. डब्ल्यू वाले प्रश्न विचारायला शिकायचं. व्हाय सो, हाऊ सो, हे 2 तरी प्रश्न तुम्ही विचारलेच पाहिजे. असं का आणि कसं, किमान 2 तरी प्रश्न तुम्ही, म्हणजे ह्या परीक्षेमध्ये क्रिटिकल थिंकिंग ॲबिलिटी नावाची गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. तुम्ही जर UPSCचं मेन्सच्या बाबतीतलं इन्स्ट्रक्शन वाचलं, सरळ UPSCने लिहिलेलं आहे, दिस टेस्ट बेसिकली सीक्स टू क्रॉस चेक क्रिटिकल ॲबिलिटी, थिंकिंग ॲबिलिटी ऑफ अ कॅन्डिडेट. तुम्ही क्रिटिकली विचार करू शकता का नाही ही क्षमता तुमची तपासणं हा मेन्सचा उद्देश आहे. त्याच्यामध्ये एसे आहे, त्याच्यामध्ये एक ऑप्शनल आहे, त्याच्यामध्ये GSA 4 पेपर आहेत. ओके, इतके पेपर त्या मेन्समध्ये आहेत, म्हणजे मी UPSC बद्दल बोलतोय. आणि MPSC मध्ये तुम्हाला GSA 4 पेपर मराठी इंग्लिश कंपल्सरी आहे. सो ती काय भानगड असते, त्यासाठी पुस्तक म्हणजे त्याला तुम्हाला काय ती गोष्ट आत्मसात करावी लागेल. सो सुरुवातीला मी काय करतो, असं का घडलं, ह्याच्या मागचं कारण काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, त्याचा परिणाम काय झाला, त्याचं भवितव्य काय आहे. ओके, मला जे जर्नल्समधनं वाचायला मिळतं ते मी वाचण्याचा प्रयत्न करेन. अभ्यासक त्याच्याबद्दल काय म्हणतात, अमुक अभ्यासक हा म्हणतो, तमुक अभ्यासक तो म्हणतो, म्हणजे मग आपल्याला चहू बाजूनं तो विषय लक्षात घेता येऊ शकतो. म्हणजे साधी गोष्ट आपण म्हणलं की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न आहे. का प्रश्न आहे? हा प्रश्न पडला पाहिजे आपल्याला. आपण काय करतो, गृहीतच धरतो, त्याच्यावर वाचतो, 4 उपाययोजना वाचतो, पुढे निघून जातो. म्हणजे तुम्हाला हा पडला पाहिजे ना प्रश्न, म्हणजे का बाबा असा आहे. तथाकथित विकसित राज्य अशा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न, म्हणजे तुम्हाला हा प्रश्न पडला पाहिजे की ह्याच्या मी तळाशी जायला पाहिजे. आणि तुम्ही इतकं तळाशी जर गेलात तर ती तुमची क्रिटिकल थिंकिंग ॲबिलिटी म्हणतो ना त्याला आपण, तर ती तुमची विकसित होऊ शकते. त्याला तुम्ही वेगवेगळे शब्दप्रयोग वापरू शकता. विचार करायला शिका, वाईट भाषेमध्ये डोकं वापरायला शिका, चांगल्या आणखीन जास्त याच्यामध्ये जरा समीक्षात्मक पद्धतीने, टीकात्मक पद्धतीने विचार करायला शिका, चहू बाजूनी बघायला शिका, क्युरियसली बघायला शिका, प्रत्येक गोष्टीकडे गृहीत धरू नका, क्वेश्चन करायला शिका. ओके, वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला ते कौशल्य आयडेंटिफाय करता येऊ शकतं. पण UPSC MPSC मध्ये हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जर का हे आपण विकसित केलं गेलं नाही, आपण जर विकसित केलं नाही मग फार अडचण होऊ शकते. कारण पुन्हा वारंवार मी सांगतोय की ही परीक्षा काहीतरी 2 पुस्तकं वाचली, त्यातली सगळी इन्फॉर्मेशन तोंडपाठ केली आणि बकाबका जाऊन तिथं ओकली
अशी ही असतच नाही. या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रिलिम्स असो मेन्स असो इंटरव्ह्यू विचार करायलाच लावतात. सो तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये हा एक अत्यंत महत्त्वाचा कॉम्पोनंट असला पाहिजे. मी विचार करतोय का नाही, म्हणजे ते पुस्तक वाचून तुम्हाला कुठलं तरी कसा विचार करावा यातनं ते कळणार नाही. म्हणजे तुम्ही जेव्हा वाचायला लागता की NCERT वाचता, स्टँडर्ड पुस्तक वाचता, जर्नल वाचता, तर त्यातनं ती बाब तुम्हाला विकसित करता यायला पाहिजे. सो विचार करायला शिकणं त्याला वेगळ्या प्रकारे तुम्ही बघू शकता. तर हा एक कॉम्पोनंट तुमच्या याच्यामध्ये असला पाहिजे. अजून एक जो कॉम्पोनंट आहे की जो मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे आणि मग मी थांबतो आणि मग आपण प्रश्न उत्तर घेऊया शक्य असेल तर आपल्याला. शेवटचा आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे की तुम्ही जे ठरवलंय आणि तुम्ही जे करताय आणि शेवटी जे ऍक्च्युली होतंय. सो तुम्ही ठरवले काहीतरी, तुम्ही करताय काहीतरी आणि शेवटी काहीतरी तुमच्या हातात आहे. आउटपुट म्हणूयात आपण त्याला, म्हणजे त्याला एकच म्हणूयात आपण. तर त्याचं सतत रेग्युलरली रुटीनली तुम्ही इव्हॅल्युएशन केलं पाहिजे. सो त्याला वेगळ्या भाषेमध्ये सांगतात लोक, तुम्ही स्वतःचं मूल्यमापन करा, स्वयंमूल्यमापन करा, आत्मपरीक्षण करा वगैरे वगैरे. पण ह्या परीक्षेमध्ये ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मी ठरवलंय तेवढं होतंय का नाही होत, नाही होत असेल तर का नाही होत. मी रिवाईज करायचं ठरवलं तर केलं का रिवाईज, मी लिहायचं ठरवलं तर लिहिलं का, मी दाखवलं का, मी हे ॲडिशनली वाचायचं ठरवलं होतं ते केलं का. जे काय असेल ते त्याचं सातत्यानं कंटिन्युअसली आणि रेग्युलरली त्याची काही एक फ्रिक्वेन्सी तुम्ही ठरवू शकता. म्हणजे तुम्ही म्हणाल की चला दिवसाकाठी शेवटी मी स्वयंमूल्यमापन करतो, आठवड्याकाठी करतो, 15 दिवसाकाठी करतो, पण ती फ्रिक्वेन्सी जास्त मोठी नसू नये, ती कमी असावी. ओके, तुम्ही जर स्वतःचं मूल्यमापन करायला शिकलात तर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारायला शिकाल आणि ते प्रश्न आपण विचारायलाच पाहिजे. तर ते जर का नाही विचारले आपण तर आपण लूज पडतो आणि कधी आपला मार्ग कुठं दिशाहीन झालेला आहे हे आपल्याला कळणार नाही आणि तसं आपल्याला इथं होऊ चालणार नाही. तुमचा 1 महिना जर वाया गेला तर ते वर्षामध्ये कन्वर्ट होतं, लक्षात ठेवा. कारण त्या वर्षाचं नियोजन ढासळतं आणि त्या वर्षाचं नियोजन ढासळणं म्हणजे पुढच्या वर्षावर गेलं. तर असं अजिबात आपल्या बाबतीमध्ये होऊ देता कामा नये. जर हे व्हायचं नसेल, होऊ द्यायचं नसेल तर स्वतःचं मूल्यमापन करण्याची सवय तुम्ही सातत्यानं बाळगली पाहिजे. ओके, आणि शेवट करून मी थांबतो. या परीक्षेमध्ये 2 शब्दप्रयोगामध्ये जर मला सांगा असं कोणी म्हटलं की स्ट्रॅटेजीमध्ये मी कशावर भर देऊ, तर ते फार ढोबळ जनरल उत्तर आहेत, पण ती तेवढीच महत्त्वाची पण आहे. एक म्हणजे तुमचा कंटेंट काय आहे या परीक्षेमध्ये प्रचंड महत्त्वाचा आहे. म्हणजे कंटेंट नावाची गोष्ट, आशय काय आहे. आणि दुसरा शब्दप्रयोग म्हणजे तुमचं एक्सप्रेशन काय आहे. प्रिलिम्समध्ये एक्सप्रेशन महत्त्वाचं नाही आहे, पण मेन्समध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. ते शाब्दिक एक्सप्रेशन आहे, ते भाषिक आहे. आणि इंटरव्ह्यूमध्ये तर एक्सप्रेशनच एक्सप्रेशन आहे. म्हणजे जो काय कंटेंट तुम्हाला माहिती आहे तो मुलाखतीमधनं तुम्हाला त्या पॅनल मेंबरसमोर प्रकट करायचा आहे. ओके, तुमचा आत्मविश्वास प्रकट करायचा आहे, तुमचा हजरजबाबीपणा प्रकट करायचा आहे, तुमच्याकडे असणारं नॉलेज प्रकट करायचं आहे, तुमच्याकडे असणारा योग्य दृष्टिकोन प्रकट करायचा आहे, संतुलित पद्धतीने विचार करण्याची तुमची शैली तुम्हाला प्रकट करायची आहे आणि तुम्हाला तुमचं नाणं किती खणखणीत आहे ते त्याच्यावर दाखवायचं, आपटून दाखवायचं आहे सोप्या भाषेमध्ये. ते काय बोलून दाखवायचं नाही, तुम्हाला विचारलेले प्रश्न काय पद्धतीने तुम्ही डील करताय यावरनं तुमचं तिथलं प्रेझेंटेशन म्हणूयात ना त्याला आपण, म्हणजे तर ते प्रेझेंटेशन ठरेल. म्हणजे सो कंटेंट तुम्हाला जितका रिच करता येईल, स्टार्टिंग वेल फ्रॉम NCERT टू करंट रेफरन्सेस, तो तुम्हाला करता येईल. आणि तो जो काही कंटेंट तुम्ही जमवलेला आहे त्याच्यावरती तुम्ही काय प्रभुत्व मिळवलेलं आहे ते तितक्याच प्रभावीपणे तुम्हाला मांडता पण यायला पाहिजे. सो मी त्याला म्हणेन प्रेझेंटेशन, रायटिंग ॲबिलिटी, ओके, आर्टिक्युलेशन, त्याला वेगवेगळे शब्दप्रयोग तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता. आणि देर इज ओनली वन आन्सर, ह्याला एकच उत्तर आहे आणि ते उत्तर म्हणजे सराव, सराव आणि सराव. ओके, तुम्ही अतिशय शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. आणि मी विशेषतः डायसवर बसलेली जी व्यक्तिमत्व त्यांचेही मी आभार मानतो, कारण खरं तर त्यांनी तयारी करायची काय अपेक्षा नाही, ते आपल्यापेक्षा थोर आहेत, पण तरी देखील ते बसलेले आहेत तिथे, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो. थँक्यू. जर आपल्याला वेळ असेल तर आपण मग प्रश्नोत्तरांचं सेशन घेऊया, कारण मी एक आउटलाईन फक्त तुमच्या समोर मांडलेली आहे. कॉन्क्रीट काही प्रश्न आले तर मला त्याच्याबद्दल बोलता येईल. थँक्यू.